कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर आपण सकाळच्या सत्रामध्ये विज्ञान तंत्रज्ञान मधला जैव तंत्रज्ञान हा विषय घेणार आहोत आणि दुपारच्या सत्रामध्ये आपला जो काही पर्यावरणाचा थोडासा पाठ राहिलेला आहे तो आपण आज घेणार आहोत. तर पाठीमागच्या वेळेस आपण डीएनए आरएनए हा एक चॅप्टर संपवला आणि आपण तिसऱ्या चॅप्टरला आपण सुरुवात केली होती. तर आज तिसरा आणि चौथा जेवढा काय होईल तेवढा आपण आजच्या सेशनमध्ये संपवणार आहोत. तर डीएनए आरएनए हे एवढं सगळं जे आपण बघितलं ते व्यवस्थित एकदा वाचा, तरच तुमच्या ते लक्षात राहील. तर आपण एक जस्ट 1869 मध्ये फ्रेडरिक मिश्र यांनी डीएनएचा शोध लावला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पेशींच्या न्यूक्लियसमध्ये म्हणजे केंद्रकामध्ये डीएनएचा शोध लागला. त्यामुळे त्याच्यामध्ये डिरायबोज न्यूक्लिक ऍसिड असं त्याला नाव दिलं. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं की न्यूक्लिओटाइड हा डीएनएचा स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे. म्हणजे मुख्य जो काही घटक आहे डीएनएचा तो म्हणजे काय आहे न्यूक्लिओटाइड. न्यूक्लिओटाइड कशा कशापासून बनतात आपण ते बघितले. शर्करा, बरोबर ना, फॉस्फरस गट आणि कार्बन. तर ते आपण एवढं सगळं बघितलं. त्याच्यामध्ये नंतर आपण प्युरिन्स हे बघितलं. प्युरिन्स मध्ये ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन, ग्वानिन एवढं सगळं बघितलं आपण. सेम तसंच आरएनए मध्ये पण बघितलं. आरएनए सुद्धा डीएनए सारखाच आहे पण त्याच्यामध्ये एक शर्करा कमी आहे. ओके. तर हे एवढं सगळं आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं. त्याची रचना कशी आहे ते आपण बघितलं होतं. डीएनए हे जे दोन स्तंभामध्ये असतात, इकडे 5 इकडे 5, पण तसं आरएनए मध्ये तसं नसतं. हे पण आपण एवढं सगळं बघितलं होतं. तर त्याच्यानंतर आपण जो तिसरा चॅप्टर सुरू केला होता बघा, जे काही आधुनिक जैवतंत्रज्ञान जे आहे ते आपण बघत होतो. मग त्याच्यामध्ये आपण डीएनए वरून कसं फिंगरप्रिंटचा शोध लावता येतो तो एक बघितलं. डीएनएचं कसं एका ह्याच्यातून दुसऱ्याच्या जेनेटिक इंजिनिअरिंग कसं केलं जातं ते आपण बघितलं. आता त्याच्या पुढचा जो काही भाग आहे तो आता आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत. पीडीएफ शेअर करते मी म्हणजे तुम्हाला समजेल. लक्ष द्या. आपण पहिला चॅप्टर होता तो जैवतंत्राची ओळख संपवला होता. त्याच्यामध्ये आपण बायोटेक्नॉलॉजी प्रकार वगैरे हे सगळं बघितलं होतं. कुठल्या क्षेत्रामध्ये त्याचा कसा वापर केला जातो. मग पर्पल टेक बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, ग्रीन बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, व्हाईट बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय, हे आपण सगळं पाठीमागच्या मध्ये बघितलं होतं. दुसऱ्या चॅप्टर मध्ये आपण डीएनए आरएनए ते सगळं बघितलं होतं. आरएनए म्हणजे परत नंतर 3 प्रकार आपण बघितले होते. एमआरएनए, टीआरएनए, आरआरएनए. त्यानंतर आपण तिसरा चॅप्टर सुरू केला होता जैवतंत्रज्ञान प्रक्रिया आणि उपयोजन. हे तुम्ही एकदा व्यवस्थित सगळं वाचा. ज्या दिवशी शिकवलं त्या दिवशी वाचलं की नंतर तुम्हाला ते समजायला सोपं जातं. तर आपण पाठीमागच्या वेळेस हा चॅप्टर सुरू केलेला बघा, जैवतंत्रज्ञान प्रक्रिया आणि उपयोजन. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की सजीव, विकर आणि जीवशास्त्रीय प्रक्रियांचा वापर करून आपल्याला जसं पाहिजे तसं उत्पादन तयार केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, जैवतंत्रज्ञान. आणि जैवतंत्रज्ञान ही जीवशास्त्राची एक शाखा आहे ज्याच्यामध्ये विकरे, जीवशास्त्रीय प्रक्रिया, सजीव यांचा वापर करून मिळवलं जातं. त्याच्यानंतर आपण बघितलं की डीएनए हा सजीवांचे गुणधर्म दर्शवणारा घटक आहे आणि त्यामुळे त्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बनवतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीपासून एखादं फळ असेल, भाजी असेल, फूल असेल, प्राणी असतील, म्हणजे सगळ्या काही आपण जे जसं पाहिजे तसं आपण त्याच्यामध्ये बनवू शकतो. मग आपण त्याच्यामध्ये पुनःसंयोजी डीएनए तंत्रज्ञान बघितलं. एक डीएनए तयार करणे किंवा त्या प्रक्रियेत दुसऱ्या फायदेशीर जीवाणूचा डीएनएचा एक भाग घेणे. आपण त्याच्यामध्ये गोल्डन राईसचं उदाहरण बघितलं होतं बघा, की ए नावाचं एक तांदळाचं रोपटं आहे. त्याच्यातून जे काही महत्वाचे गुणधर्म असले डीएनए घेतला. बी नावाच्या तांदळाच्या रोपट्यामधून एक महत्वाचा जो काही पाहिजे तो डीएनए घेतला आणि त्या दोन्हीचे एकत्रित गुणधर्म करून तिसऱ्या एका तांदळाच्या रोपट्यामध्ये तो डीएनएचा भाग टाकला. त्यालाच आपण काय म्हटलं जातं, रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये जनुक म्हणजे काय, जो डीएनएचाच एक तुकडा असतो जो डीएनएचे गुणधर्म दर्शवतो किंवा एखाद्या
जातं जनुके जीन्स. आणि सजीवाच्या डीएनए मध्ये अशा अनेक सारे जनुके असतात, ज्याच्यामुळे मग डीएनएच्या जे एखाद्या व्यक्तीचे केस कुरळे असतात हा गुणधर्म सुद्धा डीएनएचा तुकडा म्हणजे जनुक दाखवतो बघा. मग त्याच्यामध्ये आपण पायऱ्या बघितलेल्या होत्या, कुठल्या कुठल्या? दाता, क्लोनिंग वाहक आणि योग्य पोषित. मग दाता म्हणजे कोण? ए ए जो आहे तो, की जो त्याचा जो जनुक हवाय तो त्याला देतो. आता क्लोनिंग वाहक म्हणजे काय? दुसऱ्या दाताकडून मिळालेला जनुक आहे तो त्याच्यामध्ये टाकला जातो, म्हणजे बी झाला तो. आणि तिसरा कोण आहे? सुटेबल हॉस्ट, योग्य पोषित. मग त्याच्यामध्ये आपण प्रथम कडून वेगळ्या करणे, दाताच्या डीएनएचे टाकून पुन्हा संयोजित डीएनए तयार करणे, म्हणजे ए चा जो डीएनएचा तुकडा काढलाय तो बी मध्ये टाकणे, आणि त्या दोन्हीचे एकत्रित करून त्या दोन्हीपासून जो पुनःसंयोजित डीएनए जो आहे तो तयार करणे, आणि पुनःसंयोजित डीएनए जो आहे तो योग्य पोषित म्हणजे सुटेबल हॉस्ट जो आहे म्हणजे सी जो आहे त्याच्या पेशीमध्ये टाकणे, आणि पोषित पेशीचे संवर्धन करून अनेक प्रती मिळवणे, त्यालाच काय म्हटलं जातं? पुनःसंयोजित डीएनए तंत्रज्ञान. या मिळालेल्या प्रतीपासून फायदेशीर गुणधर्म असणारे पोषित पेशी मिळवणे. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं तर विकरे म्हणजे काय, मग तो पूर्ण विकर कुठली, मग त्याच्यामध्ये खूप सारे जे विकर आहेत ते आपण त्याच्यामध्ये बघितलेली बघा. परत एकदा बघू आपण हे, म्हणजे विसरला असेल तर तुम्ही. दात्याकडून मिळालेल्या डीएनए मध्ये अनेक जनुके असतात, परंतु आपणास फक्त फायदेशीर आवश्यकता आहे म्हणून फायदेशीर जेवढी काही जनुका मुख्य जनुके आवश्यकता आहे म्हणूनच डीएनएला विशिष्ट जागेस कापले पाहिजे, जेणेकरून ठराविक पाहिजे तो जनुक मिळेल. आणि या ज्या विकाराची आवश्यकता असते डीएनएला विशिष्ट ठिकाणी कापणाऱ्या विकाराला रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस म्हणतात. आणि या विकाराला जैवतंत्रांची कात्री, बायोलॉजिकल सीझर किंवा सूर्य असं सुद्धा म्हणतात. डीएनए लायगेज या विकाराचा उपयोग पुनःसंयोजित डीएनएचे दोन स्तंभ किंवा टोके सहसंयोज बंधाने जोडण्यासाठी होतो. लायगेज जे विकर आहे बघा त्याचा उपयोग काय होतो? डीएनएचे पुनःसंयोजित दोन स्तंभ किंवा स्तंभ जोडण्यासाठी. या व्यतिरिक्त डीएनए पॉलिमरेज, अल्कलाइन फॉस्फेटेज आणि ट्रान्सक्रिप्टेज या विकारांचा वापर पुनःसंयोजित डीएनए तंत्रज्ञानासाठी केला जातो. वाहक डीएनए बघा काय आहे? ज्या डीएनए मध्ये स्वतः प्रतिकृती तयार करण्याची क्षमता असते असे वाहक डीएनए म्हणून काम करतात. त्याच्यामध्ये प्लाझमिड बघा आपण बघितलं, याला अतिरिक्त डीएनए म्हणतात, आणि हा नैसर्गिकरित्या जीवाणू आणि किण्व पेशीत आढळतो. तसेच काही वनस्पती व प्राणी पेशीतही तो आढळतो. प्लाझमिड हा लहान अतिरिक्त दुहेरी स्तंभीय गोलाकार डीएनए होय, आणि प्लाझमिड ही संज्ञा सर्वप्रथम लेडरबर्ग यांनी 1952 मध्ये मांडली. प्लाझमिड हा जीवाणूमध्ये चयापचयाशी संबंधित असतो, आणि प्लाझमिड साठी इंग्रजी अक्षर पी वापरतात. आणि नंतर ज्या शास्त्रज्ञांनी याचा शोध लावला त्याचे नाव आणि त्याला दिलेला क्रमांक लिहितात, PBR 322. नेक्स्ट बघा, फॉस्मिड काय असतं बघा? ज्या ठिकाणी प्लाझमिड हा मोठे डीएनए सामावून घेऊ शकत नाही त्या ठिकाणी फॉस्मिड वापरतात. आपण पाठीमागं बघितलेलं म्हणून जरा फास्ट किती बघा. तर ज्या ठिकाणी प्लाझमिड हा मोठे डीएनए सामावून घेऊ शकत नाही त्या ठिकाणी फॉस्मिडचा वापर केला जातो. इथे तुम्हाला डायग्राम पण दिलेत बघा, प्लाझमिड काय आहे, फॉस्मिड काय आहे. त्यानंतर बघा, बॅक्टेरियोफोजिस हे विषाणू होय जे जीवाणूंना मारतात, आणि याचा उपयोग वाहक डीएनए म्हणून केला जातो. बॅक्टेरियोफेजेस हे ज्या जीवाणूंना मारतात त्यांच्यापैकी आकाराने छोटे असतात, आणि जास्त मोठे डीएनए वाहण्यासाठी बॅक्टेरियोफोजेसचा वापर केला जातो. आता समजा याच्यावरती जर प्रश्न विचारला की जास्त मोठे डीएनए वाहून नेण्यासाठी कोणत्या विषाणूचा वापर केला जातो, त्याचे उत्तर काय असणार आहे? बॅक्टेरियोफेजेस. तर एवढे एक लक्षात ठेवा. तर ह्या पद्धतीचा हा विषाणू असतो बघा जो जीवाणूंना मारतो. म्हणजे प्लाझमिड असा असतो, कॉस्मिड, आणि हा बॅक्टेरियोफेजेस विषाणू. ओके. आता ह्या जनुक स्थानांतराच्या पद्धती कुठल्या कुठल्या आपण ह्या सुद्धा बघितल्या बघा. 5 पद्धती आहेत: इलेक्ट्रोपोरेशन, मायक्रो इंजेक्शन, कणांचा मारा, सोनोपोरेशन, आणि लेझरच्या सहाय्याने जनुक स्थानांतर. हा 5 त्या जीन ट्रान्सफर टेक्निक आहेत. आता इलेक्ट्रोपोरेशन बघा काय आहे? ही एक यांत्रिक पद्धत आहे जिचा सर्वप्रथम अभ्यास वॉंग आणि न्यूमन यांनी 1982 ला उंदराच्या पेशीमध्ये जनुक स्थानांतरण करून सिद्ध केली. ही पद्धत जीवाणू, कवके, वनस्पती व प्राणी पेशीमध्ये जनुक स्थानांतरणासाठी वापरतात. या पद्धतीमध्ये जास्त विद्युतधारा वापरून पेशीच्या फॉस्फोफिलिड या लेयरच्या छिद्रांना
तात्पुरते मोकळे केले जाते. आता बघा तर जीवाणू वनस्पती व प्राणी पेशीमध्ये जनुक स्थानांतरासाठी वापर म्हणजे सगळ्यामध्ये प्राणी वनस्पती कवके जीवाणू या सगळ्यांमध्ये इलेक्ट्रोपोरेशन पद्धत वापरली जाते. कशासाठी? जीन ट्रान्सफरसाठी. या पद्धतीमध्ये जास्त विद्युतधारा वापरून पेशीच्या फॉस्फोलिपिड या लेअरच्या छिद्रांना तात्पुरते मोकळे केले जाते, ज्याद्वारे डीएनए सारख्या रेणूंना प्रवेश दिला जातो. म्हणजे इलेक्ट्रिक करंटचा वापर करून त्या पेशींमध्ये छिद्रांना काय मोकळं केलं जातं बघा. त्याच्यामधून हा जनुकांचा जो काही भाग आहे तो ट्रान्सफर केला जातो. नेक्स्ट बघा, मायक्रो इंजेक्शन ही काय पद्धत आहे? याचा सर्वप्रथम अभ्यास डॉक्टर मार्शल बार्बर यांनी केलेला आहे आणि याचा जास्त करून वापर सस्तन पेशीमध्ये जनुक स्थानांतरणासाठी होतो. या पद्धतीमध्ये लहान मायक्रो पिपेटचा वापर करून जिवंत पेशीमध्ये जनुक स्थानांतर केले जाते. कणांचा मारा बघा, पार्टिकल बंबार्डमेंट काय आहे? स्टॅनफोर्ड यांनी याचा शोध लावला आणि यामध्ये जलदगतीच्या मायक्रो प्रोजेक्टाईलचा वापर करून जनुक पेशीमध्ये टाकले जातात आणि ही पद्धत वनस्पती पेशीमध्ये वापरतात. सोनोपोरेशन बघा काय आहे? यामध्ये अल्ट्रासाऊंडचा वापर करून पेशीच्या लेयरला मोकळे केले जाते, ज्यामुळे जनुक पेशीमध्ये पोरेशन म्हणजेच काय? जीनची संख्या वाढवणे आणि तर ई कोली जीवाणूचा वापर करून डीएनएच्या अनेक प्रतिकृती तयार केल्या जातात आणि पुनःसंयोजित डीएनए या त्याच्यामध्ये ॲडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन हे एवढं आपण सगळं बघितलं होतं. आणि तापमानाला स्थिर राहणारे सेल्सिअस तापमानालाही कार्यरत असते आणि या विकराचा वापर हे विकर थर्मस ॲक्वेंटिस या जीवाणूपासून काढले जाते. पीसीआर यंत्रामध्ये तापमानाचे चक्र असते आणि यात एकदा उष्ण व नंतर असते. आता बघा परत एकदा ही समजून सांगते. पीसीआर जी बघा पद्धत आहे, पॉलिमेरेज आता हे 1980 मध्ये कॅरियन डिस्कशन नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आता पीसीआर बघा कसं बनवतो डीएनए चे वेगवेगळे भाग. डीएनएचा धागा जो 100 न्यूक्लियोटाइड असलेले कृत्रिम ओलिगोन्यूक्लियोटाइड ज्यांचे बेसिस अपेक्षित डीएनएशी पूरक असतात. तर हे पीसीआरचा वापर करून 100 ते 3500 जोड्यापर्यंत डीएनए जो आहे तो डीएनएच्या प्रतिकृती वाढवतात आणि 30 न्यूक्लियोटाइड असलेले कृत्रिम ओलिगोन्यूक्लियोटाइड ज्यांचे बेसिस अपेक्षित डीएनएशी पूरक असतात.
थायमिनच्या ऐवजी युरिया असेल. त्यामध्ये टँक पॉलिमरेज विकर जे आहे 91° तापमानालाही कार्यरत असतात आणि या विकाराचा वापर जीवाणूपासून काढले जाते. हे विकर जे आहे ते कशापासून तर ह्या जीवाणूपासून काढले जाते. आणि पीसीआर यंत्रामध्ये तापमानाचे चक्र असते, यात एकदा उष्ण आणि एकदा थंड वातावरण असं असतं बघा तापमान. आता पीसीआर तंत्रातील बघा महत्वपूर्ण 3 पायऱ्या कुठल्या कुठल्या आहेत. आता त्याच्यात आपण सांगितलं की 91°C सुद्धा ते कार्यरत असतं. तापमान जे आहे ते एकदा उष्ण तर एकदा थंड असतं. त्याच्यामध्ये 91°C तापमानाला इथे कार्यरत असतं. मग त्याच्या महत्वाच्या 3 पायऱ्या बघा कुठल्या कुठल्या आहेत. हीट डिनॅचरेशन या डीएनएला 91°C पर्यंत उष्णता देतात. उष्णतेमुळे डीएनएतील हायड्रोजन बंध तुटतात आणि डीएनएचे एकेरी स्तंभ तयार होतात. ज्या ठिकाणी हायड्रोजन बंध जास्त ते जास्त तापमान लागेल. आता एक इक्वल टू टी ॲडेनिन आणि थायमिन याच्यात 2 हायड्रोजन बंध असतात आणि जी इक्वल टू याच्यामध्ये 3 हायड्रोजन बंध असतात. तर ए इक्वल टू टी पेक्षा जी इक्वल टू सी याला जास्त उष्णता लागेल. ॲडेनिन आणि थायमिन यांची एक जोडी असते बरोबर, आणि ग्वानिन आणि सायटोसिन यांची एक जोडी असते. तर ॲडेनिन आणि थायमिन जे आहे ते दुहेरी बंध असतो आणि ग्वानिन आणि सायटोसिन यांच्यामध्ये तिहेरी बंध असतो. जिथे जास्त हायड्रोजनचे बंध तिथे काय होईल, जास्त तापमान लागेल. तर हीट डिनॅचरेशन मध्ये आहे तर ते काय होतं, तर त्याच्यामध्ये 91°C पर्यंत डीएनएला उष्णता दिली जाते. ॲनेलिंग बघा काय आहे. वरच्या पायरीत आपणास एकेरी डीएनए स्तंभ मिळाला. आता या टप्प्यात एकेरी डीएनए स्तंभासोबत प्रायमर डीएनए जोडले जातात, जे यांच्याशी पूरक असतात आणि या टप्प्यासाठी 54°C तापमान लागते. म्हणजे हीट जी डिनॅचरेशन साठी 91°C आणि ॲनेलिंग साठी 54°C तापमान लागतं. आता प्रायमर डीएनए म्हणजे बघा काय असतं, कृत्रिम डीएनए ज्यांचे बेसिस अपेक्षित डीएनएशी मिळते जुळते म्हणजे पूरक असतात. प्रायमर डीएनए म्हणजे काय थोडक्यात तर एक कृत्रिम डीएनए म्हणजे हीट देऊन बनवलेला डीएनए थोडक्यात. ओके. आता पॉलिमरायझेशन म्हणजे काय बघा, या पायरीत तापमान 72°C पर्यंत वाढवण्यात येते. यामध्ये टॅग पॉलिमरेज टाकण्यात येते आणि वरील 3 पायऱ्या मिळून एक फेरी पूर्ण होते. अशा 28 ते 30 फेऱ्या लागतात आणि पीसीआरची एक फेरी पूर्ण होण्यास 3 ते 5 मिनिटे लागतात. आता ह्याच्यामध्ये बघा ही एक मशीन आहे बघा, इथं तुम्हाला जी दिसते ती पीसीआरची. त्याच्यामध्ये डीएनए जो आहे त्याला उष्णता देऊन दुसऱ्या डीएनएच्या वेगवेगळ्या प्रतिकृती ज्या आहेत त्या बनवल्या जातात आणि कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त प्रतिकृती याच्यातून तयार केल्या जातात. त्याच्यामध्ये ह्या वेगळ्या प्रकारे उष्णता दिली जाते डीएनएला. ही डिनॅचरेशन मध्ये 91°C ला उष्णता दिली जाते. ॲनेलिंग मध्ये 54°C तापमान इतकी उष्णता दिली जाते आणि पॉलिमरायझेशन मध्ये 72°C पर्यंत डीएनएला उष्णता दिली जाते आणि त्याच्यातून मग वेगळ्या डीएनएच्या प्रतिकृती तयार होतात. आता त्याच्यानंतर आपण पीसीआरचे उपयोग बघितले बघा. डीएनए क्लोनिंग म्हणजे एक सेम टू सेम भाग बनवणे. ओके. जीन ऍप्लिकेशन बघितलं आपण, जे काय ह्याच्यातून दुसऱ्याच्यात मध्ये जीनची संख्या वाढवणं. डीएनए वंश इतिहास, जीनचे कार्यात्मक विश्लेषण, अनुवंशिक आजाराचे निदान, डीएनए फिंगर प्रिंटिंग, कर्करोगाचे निदान, संसर्गजन्य रोगाचे निदान, ह्या सगळ्यासाठी ह्या पीसीआर टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. त्यानंतर आपण बघितलं बघा पुनर्नियोजित डीएनए तंत्रज्ञानाचा उपयोग कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये होतं. मग त्याच्यानंतर आपण बघितलं ट्रान्सजेनिक वनस्पती, मग त्याच्यामध्ये बीटी कापूस, बीटी मका, बीटी वांगी. ओके. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की बॅसिलस thuringiensis हा जो काही मातीत राहणारा जीवाणू आहे तो त्या बियांमध्ये सोडला जातो आणि त्याच्यातून नवीन बियाणे तयार केली जातात, जे कुठल्याही वातावरणामध्ये स्वतः तग धरू शकेल, स्वतः वाढू शकेल. म्हणजे दुष्काळ असेल, पाऊस खूप असेल, थंडी असेल, ऊन असेल, वारा असेल, तरी सुद्धा त्या वातावरणामध्ये ते पीक राहील. ओके. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जास्त गवत येणार नाही, त्याच्यावरती कुठल्याही केमिकल कीटकनाशकांची फवारणी करावी लागणार नाही. ही अशी सगळी पिकं म्हणजेच काय आहे, बीटी कापूस, बीटी मका ही सगळी जी आहेत ती ह्या पद्धतीची पिकं आहेत, ट्रान्सजेनिक वनस्पती आहेत. आरडीएनए तंत्रज्ञानाद्वारे किंवा जनुकीय अभियांत्रिकीद्वारे एका सजीवाचे फायदेशीर जनुक वनस्पतीमध्ये टाकून जो वनस्पती मिळवला जातो त्या वनस्पतीला ट्रान्सजेनिक वनस्पती म्हणतात. आणि इथे ट्रान्स म्हणजे रूपांतर आणि जेनिक म्हणजे जीन जनुक रूपांतरित केलेली वनस्पती. जनुकीय अभियांत्रिकी जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे आपण तेच पुनःसंयोजित डीएनए तंत्रज्ञान. एचा जो काही डीएनएचा महत्वाचा भाग आहे तो काढून घेणे, बरोबर ना, डोनर. त्याच्यानंतर
जो दुसरा आहे तो जो वाहक जो आहे तो क्लोनिंग वाहक जो आहे तो त्याच्यामध्ये ते टाकणे, त्या दोन्हीचा गुणधर्म एकत्र झालेला डीएनए परत त्या योग्य जो आहे व्यक्ती त्याच्या ह्याच्यामध्ये तिसऱ्या ह्याच्यामध्ये टाकणे, तेच म्हणजे काय आहे जेनेटिक इंजिनिअरिंग किंवा पुनःसंयोजित डीएनए. जो जनुक किंवा जीन आपण वनस्पतीमध्ये रूपांतरित केलाय त्या जनुकाला ट्रान्स जीन्स म्हणतात. आणि जैवतंत्राचा उपयोग करून तयार केलेली ट्रान्सजेनिक वनस्पती उच्ची काही उदाहरणे. त्याच्यामध्ये आपण बीटी कॉटन बघितलं बघा. बीटी कापूस ही ट्रान्सजेनिक वनस्पती कीटक प्रतिकारक वनस्पती आहे आणि आपल्याला माहिती की कापसाच्या पिकावर बोंडअळीचे प्रमाण वाढून रोग पसरतो आणि त्यामुळे पिकांचं नुकसान होऊन कमी दर्जाचा कापूस उत्पादन होतो. असे होऊ नये म्हणून बीटी कापूस ही ट्रान्सजेनिक जात तयार करण्यात आलेली आहे. मग त्याच्यामध्ये आप सांगितले की बीटी म्हणजे काय तर बॅसिलस thuringiensis हा एक जीवाणू आहे जो मातीत राहतो आणि त्याच्या डीएनएचा जो काही भाग आहे तो त्या बियाण्यामध्ये तो मिक्स केला जातो. या जीवाणूच्या डीएनए मध्ये असा एक जीव असतो ज्यामुळे वनस्पतीवर कापसावरील बोंडअळीचं प्रमाण कमी करता येते. आपण पुनःसंयोजित डीएनए तंत्रज्ञान पाहिलं त्यात फायदेशीर जनुक तोडला जातो, वाहकाद्वारे पोशितात टाकला जातो. इथे सुद्धा बीटी जीवाणूतील हा फायदेशीर जनुक पुनःसंयोजित डीएनए तंत्रज्ञानाद्वारे कापसाच्या बियामध्ये टाकला जातो. बीटी मध्ये क्रायजीन असतो जो अकार्यशील प्रथिनाची निर्मिती करतो. तर बॅसिलस thuringiensis जे आहे बघा जीवाणू त्याच्यामध्ये ट्राय नावाचा एक जीवाणू असतो, जीन असतो, जनुक असतं, जो काय करतो अकार्यशील प्रथिनांची निर्मिती करतो. हे प्रथिने विषारी असते परंतु हा कार्यशील होण्यासाठी अल्कली आम्लारी माध्यमाची गरज असते. अल्कली आणि आम्लारी. बीट टॉक्सिन हे केवळ बोंडअळीलाच नष्ट करते असे नाही तर कीटकांच्या लेपिडोप्टेरा, डिप्टेरा, कोलेप्टेरा या गणातील बहुतांश कीटक विरोधी वापरात येते. त्यामुळे बीटी कॉटन प्रमाणे बीटी सोयाबीन, बीटी वांगी, बीटी तांदूळ आणि इत्यादी पिके घेता येतात. बीटी कापसाच्या जातीत हाच क्रायजनुक टाकला जातो म्हणून बीटी कापसावर चढणं वाढणारी बोंडअळी जेव्हा त्या रोपाला काही भाग खाते सोबतच क्रायजनुकाद्वारे तयार झालेला अकार्यशील प्रथिन खाल्ला जातो आणि हा प्रथिन बोंडअळीच्या आतड्यातील अल्कली माध्यमामुळे कार्यशील होतो आणि बोंडअळीचे आतडे उद्ध्वस्त होतो. अशा प्रकारे बीटी कापसावर वाढणारी बोंडअळीचं प्रमाण कमी होतं. नंतर बीटी कॉटनच्या लागवडीमुळे कीटकनाशकाची फवारणी करण्याची गरज भासत नाही बघा. त्यामुळे सध्या आपल्या इकडे खूप मोठ्या प्रमाणात बीटी कापसाची लागवड ही केली जाते. भारतात 2002 पासून महाएको मॉन्सॅन्टो कंपनीने बीटी कॉटन उत्पादन सुरू केले आणि 2014 ला भारतात घेतलेले संपूर्ण कॉटन उत्पादनापैकी 95% उत्पादन हे बीटी कॉटनचे होते. जगात बीटी कॉटन उत्पादनात भारताचा पहिला क्रमांक लागतो आणि पंजाब शेतकी विद्यापीठात भारतातील पहिला बीटीचा नमुना तयार केला गेला. 2012 मध्ये महाराष्ट्रात बीटी कॉटनवर बंदी घातली होती आणि जी काही महिन्यानंतर उठवली सुद्धा होती. तर पहिल्यांदा जेव्हा हे आलं 2002 मध्ये त्यावेळेस असं शेतकऱ्यांना एवढा विश्वास वाटला नाही बघा की काही प्रॉब्लेम झाला तर. आता आपण ते पाठीमागे एक बघितली बघा जेनेटिक इंजिनिअरिंग कमिटी जी आहे बघा ती कमिटी जेव्हा निर्णय देते की म्हणजे तुम्ही जे पण काय बनवता ते योग्य आहे किंवा ते तुम्ही पर्यावरणात सोडू शकता तरच तुम्ही ते त्याचा वापर व्यावहारिक ह्याच्यामध्ये करू शकता. बघा आता बीटी का वांगे जे आहे बघा तो एक विवाद आहे. ज्याप्रमाणे बीटी कॉटनचं उत्पादन घेतलं जातं त्याचप्रमाणे वांग्यावर अळीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी बीटी वांगी सुद्धा बनवली होती बघा. तर त्याच्यामध्ये बराच म्हणजे प्रॉब्लेम झाला. नंतर म्हणजे त्याच्यावरती परत संशोधन केलं. त्याच्यानंतर मग ते वापरासाठी योग्य आहे असं सांगितलं पण सध्या आपल्याकडे आणखी काही लगेच गरज नाही म्हणून ते पीक आहे ते अजूनही शेतकरी घेत नाहीत. बघा ज्याप्रमाणे बीटी कॉटन उत्पादन घेतले जाते त्याचप्रमाणे वांग्यावरील अळीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी बीटी वांगे बनवले गेलेले. महाएको या बीज कंपनीने 2005 साली भारतात बीटी वांग्याचा व्यावहारिक उत्पादन करण्याचा प्रयत्न केला परंतु वांगे हे महत्वाचे खाद्यफळ असल्याने त्याचा मानवी आरोग्य व पर्यावरण यावर वाईट परिणाम होतो असं सुद्धा त्यांनी त्याच्यावरती सांगितलं. आणि त्यामुळे जे काही जालना येथे जे काही कंपनीने सुरू केलं होतं त्याचा व्यावहारिक वापर स्थगित त्याच्यावरती देण्यात आला. बांगलादेशमध्ये 2013 पासून बीटी वांगे व्यावहारिक वापरात आहे.
आणि GEAC जे बघा जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटी जे आहे त्यांनी 14 ऑक्टोबर 2009 ला बीटी वांग्याची योग्य चाचणी घेतली व 9 फेब्रुवारी 2010 त्या बीटी वांगे आरोग्यास योग्य असून त्यापासून कसलाही धोका नाही व त्याचे व्यावहारिक उत्पादन घेण्याची परवानगी दिली. परंतु त्यावेळेसचे वन व पर्यावरण मंत्री जयराम नरेश यांनी बीटी वांग्याची भारतात सध्या गरज नाही असं सांगून तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. त्यानंतर आपण सोनेरी तांदूळ बघितलं होतं बघा गोल्डन राईस. त्याच्यामध्ये प्रश्न बऱ्याचदा येतो. बीटा कॅरोटीन हे एक महत्वाचं जे तत्व आहे जे आपल्या शरीरात यंत्र व्हिटॅमिन ए मध्ये त्याचं रूपांतर होतं. त्यामुळे गोल्डन राईसची जी काही निर्मिती जी आहे ती केलेली आहे व्हिटॅमिन ए ची कमतरता दूर करण्यासाठी. ओके. या तांदळाच्या प्रकारात बीटा कॅरोटीन या घटकाचं प्रमाण वाढवण्यात आलेलं आहे. बीटा कॅरोटीन हा घटक जीवनसत्व अ तयार होण्यासाठी महत्वपूर्ण आहे. म्हणून सोनेरी तांदूळ हे प्रो व्हिटॅमिन युक्त तांदूळ म्हणून ओळखले जाते. जीवनसत्व अ ची निर्मिती होण्यासाठी सोनेरी तांदळामध्ये 3 जनुके टाकण्यात आलेले आहेत. आणि ते 3 जनुके म्हणजे इरिनिया, मृदा जीवाणू आणि मका किंवा डॅफेडोल या वनस्पतीपासून मिळवून तो तांदळामध्ये टाकला आहे. सोनेरी तांदळामध्ये जीवनसत्व अ च्या अभावामुळे होणारे रोग जसे अंधत्व, रातनंदरेपणा यावर मात करता येते. म्हणून ज्या ठिकाणी या समस्या उद्भवतात त्या ठिकाणी सोनेरी तांदूळ जास्तीत जास्त पाठवला जातो. परंतु फक्त सोनेरी तांदूळ वापरून जीवनसत्व अ च्या अभावाचा सामना करणे शक्य नाही. त्यानंतर बघा फ्लेवर सेवर टोमॅटो जो आहे नावात दिल्याप्रमाणेच या टोमॅटोमध्ये जनुकीय बदल केलेले असतानाही चवीमध्ये कसलाही बदल केलेला नाही. बघा हा फ्लेवर सेवर टोमॅटो जो आहे आपण मला वाटतं बघितलं होतं पाठीमागच्या वेळेस. तर दिसायला हा लालच आहे बघा. फक्त त्याच्यामध्ये चव पण त्याची सेमच आहे. पण फक्त तो लवकर पिकू नये आणि पिकून लगेच तो सडू नये याच्यासाठी त्याच्यामध्ये वेगळे घटक टाकलेले आहेत. एक विकर टाकलेलं आहे बघा. त्यामुळे टोमॅटो जो आहे तो जास्त काळ टिकण्यासाठी मदत होते. नावात दिल्याप्रमाणे त्या टोमॅटोमध्ये जनुकीय बदल केलेले असतानाही चवीमध्ये कसलाही बदल झालेला नाही. म्हणजे चव राखली गेली ज्याला फ्लेवर सेवर टोमॅटो हे नाव दिलेलं आहे. यामध्ये चवीमध्ये बदल केला नसून फक्त ही जात जास्तीत जास्त काळ टिकावी यासाठी जनुकीय बदल केले गेले. या जातीत टोमॅटो लवकर पिकू नये यासाठी ज्या घटकामुळे टोमॅटो लवकर पिकते आणि सडून खराब होते त्या घटकाचीच कार्यक्षमता कमी केली जाते आणि म्हणून टोमॅटो हळूहळू पिकते आणि जास्त काळ टिकते. ज्या घटकामुळे टोमॅटो पिकतो त्या घटकास पॉली गॅलेक्टोयुरोनोस विकर असे म्हणतात आणि हा विकर साधारणतः टोमॅटोच्या पेशीभित्तिकेतील पेक्टिन या घटकाला नष्ट करत असते. ज्यामुळे पेशीभित्तिका कडक करून लवचिक होते आणि टोमॅटो पिकतो. फ्लेवर सेवर टोमॅटो या जातीत पॉलीगॅलेक्टोजिओडायुरिनेस या विकारासाठीच असणारा परंतु त्याच्या उलट काम करणारा जनुक टाकण्यात येतो. ज्यामुळे टोमॅटो जे आहेत ते उशिरा पिकते बघा. आणि इतर टोमॅटोपेक्षा फ्लेवर सेवर टोमॅटो हे गडद लाल रंगाचे असतात. तर हा फ्लेवर सेवर टोमॅटो बनवण्याचं कारण काय की जास्तीत जास्त टिकावा आणि त्याच्यामध्ये हे असं विकर जे त्यांनी ऍड केलेलं आहे पॉलीगॅलेक्टोयुरोनोइस ज्याच्यामुळे टोमॅटो जे आहे ते उशिरा पिकतं. आता त्याच्यामध्ये अजून काही आपण उदाहरणं बघितली होती बघा. तेलबियांचा जो काही दर्जा आहे प्रमाण वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये पण अरॅबिडॉप्सिस या जनुकाचं स्थानांतरण केलं जातं. मग त्याच्यामध्ये तणनाशक विरोधी गव्हाचं उत्पादन केलेलं आहे. बटाट्यामधील स्टार्चचे प्रमाण वाढवणे यासाठी बॅक्टेरियल एडीपी ग्लुकोज पायरोफोस्फाइट्स जीनचा वापर केलेला आहे. कीटक विरोधी तंबाखूची जात तयार केलेली आहे. पहिली जनुकीय बदल वनस्पती बघा. त्याच्यानंतर ट्रान्सजेनिक मका बनवले ह्या टॅविडिन या प्रथिन टाकण्यात आलेला आहे जो कीटकाची वाढ थांबवतो. यामुळेच मका हा जास्त काळ साठवू शकतो आणि साधारणतः कीटक वाढीसाठी बायोटिन हा घटक लागतो. परंतु ॲव्हॅडिनमुळे बायोटिन नष्ट होतो म्हणून कीटक वाढतच त्याच्यामध्ये नाही. ट्रान्सजेनिक ब्रासिका नॅपस बघा काय आहे. हा एक तेलबियाचा प्रकार आहे ज्यामध्ये हिरुडीन या प्रथिनांचा समावेश करण्यात आलेला आहे. साधारणतः हिरुडीन हे प्रथिन रक्त गोठू नये म्हणून काम करताना त्या हिरुडीन हा घटक जळू या रक्त शोषणाऱ्या प्राण्यामध्ये तयार होतो आणि या जळूमधील हिरुडीन तयार करणारा जनुक काढून तो ब्रासिका नॅपस या तेलबीमध्ये टाकला जातो आणि या तेलबियाचा वापर हृदयरोगासाठी केला जातो किंवा या तेलबियापासून हिरुडीन काढून घेतला जातो आणि शुद्ध हिरुडीन उपयोगासाठी वापरला जातो. कुणाचा तरी माईक ऑन आहे, ऑफ करा माईक. आता बघा हे जे काही तेलबी जे आहे बघा ट्रान्सजेनिक ब्रासिका नॅपस जे आहे त्याच्यामध्ये हा हिरुडीन नावाचं जे काही विकर आहे ते जळू जे असतं त्याच्यामध्ये तयार होतं आणि त्याच्यातून हा वेगळा करून त्या तेलबीमध्ये टाकला जातो आणि हिरुडीन जे आहे ते रक्ताच्या शुद्धीकरणासाठी ते
वापरलं जातं हृदयरोगासाठी, ते वापरलं जातं. माईक ऑन आहे कोणाचं तरी, ऑफ करा. त्या बॉक्स मध्ये बघा जे लिहिलेलं आहे ते. आपण आरडीआय तंत्रज्ञान पाहिलं आहे, ज्यामध्ये प्लाझमिड ही संकल्पना अभ्यासली, परंतु या तंत्रज्ञानाचा वापर करून जनुके ट्रान्सफर करण्यासाठी ॲग्रोबॅक्टेरियम ट्युमेफॉसिस या मृद जीवाणूचा वापर करतात. साधारणतः हा जीवाणू द्विदली वनस्पती क्राउन गॉल ट्यूमर घडवून आणतो आणि या तत्वाचा वापर जनुके ट्रान्सफर करण्यासाठी होतो. हा जीवाणू ग्राम निगेटिव्ह दंडगोल आकाराचा आहे. उदाहरणार्थ बीटीमधील क्रायजेनिक आणि रायबोझोम यांच्या निपजनुक यांचे महत्व आहे. कोण यायचं तर काय लागलं तर चांगलं असतं. माईक ऑफ करा प्लीज. नेक्स्ट बघा. आता प्रकाश संश्लेषणात पण भर पडते बघा. जेवढे जास्त प्रकाश संश्लेषण तेवढे जास्त पीक उत्पादन. साधारणतः वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषणातील सर्वात जास्त लागणार आणि प्रमुख विकर जो आहे म्हणजे रुबिस्को रायबोज 1.5 बायोफॉस्फेट होय. जैवतंत्राचा वापर करून वरील विकारावर नियंत्रण ठेवणारा जनुक वाटाण्यातून तंबाखू वनस्पतीत टाकला गेला व जास्तीत जास्त उत्पन्न घेतले गेले. तर बघा हा जो काही प्रकाश संश्लेषण जेवढं जास्त, कारण तर तेवढ्या वनस्पती ज्या आहेत त्या स्वतः जास्त तयार करतात. ओके, फोटोसिंथेसिसची प्रक्रिया करून. तर त्याच्यामध्ये जो काही रुबिस्को जो काय आहे एन्झाईम, हा जो काही विकर आहे त्याच्यामुळे काय होतं, तो जास्तीत जास्त काय करतो वनस्पतीमध्ये अन्न बनवण्याची प्रक्रिया वाढवतो आणि त्याच्यामध्ये जो काही जनुक जो आहे बघा, तर तो वाटाण्यातून तंबाखू वनस्पतीमध्ये टाकला आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेतले गेले. टोमॅटो, पोटॅटो, टोबॅको, सोयाबीन, कापूस, मका, तेलबिया, बीट, पेट्युनिया इत्यादी पिके हे जैवतंत्रांचा वापर करून तणनाशक विरोधी पिके म्हणून तयार केलेली आहेत. तर याच्यामध्ये बघा गवत सुद्धा येत नाही जास्त. बीटी जे काय जेनेटिक इंजिनिअरिंग पिकं जे आहेत बघा, तर त्याच्यामध्ये जास्त त्यांना कुठलंही कीटकनाशक फवारण्याची गरज पडत नाही. कुठल्याही त्याच्यावरती तणनाशक फवारायची गरज नाही. त्याच्यामध्ये कुठलंही तण येत नाही. कमी पाऊस असला तरी ही पिकं तग धरून राहतात, टिकतात, वाढतात. जास्त पाऊस आला तरी पिकं राहतात. त्याच्यावरती कुठलंही कीड असेल किंवा जसं आता आपण कापसाचं बघितलं बोंडअळी वगैरे, हे सगळे जे आहेत ते कीटक किंवा कुठलाही रोग वगैरे त्या पिकांवरती पडत नाही. आता नेक्स्ट बघा. भारतात आतापर्यंत जनुकीय बदल केलेल्या खाद्यपदार्थांची व्यावहारिक उत्पादनास परवानगी दिलेली नाही. आता बघा हे जे काही पीक आहेत बघा, ती जे आहेत त्यातल्या काही पिकांना अजून सुद्धा परवानगी दिलेली नाही. त्यातलं एक आहे मोहरीचं तेल, जीएम मस्टर्ड ऑइल. ही मोहरीची जात ट्रान्सजेनिक पीक म्हणून ओळखली जाते, ज्याच्यामध्ये हर्बिसेड रेजिस्टंट गुणधर्म आहे. या मोहरीमध्ये 3 जनुके टाकलेली बघा, बाजनुक, बार्नस जनुक आणि बार्स्टर जनुक. डीएमएच जे आहे बघा, धारा मस्टर्ड हायब्रिड जे आहे 11, हे पीक वातावरणासाठी तसेच जैवशृंखलेसाठी धोकादायक नाही याची चाचणी घेण्यात आली. सर्व प्रक्रिया मान्यता पूर्ण झाल्या डीएमएच 11 मोहरी भारतातील पहिली जनुकीय खाद्यपीक ठरेल आणि जीएसी जे आहे बघा, जेनेटिक इंजिनिअरिंग अप्रायझल कमिटीने मे 2017 डीएमएच 11 ला मान्यता दिलेली आहे आणि आणखी मान्यता मिळाली तर पर्यावरण मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे, जी डीएमएच 11 ला मिळालेली आहे. हे पीक दिल्ली विद्यापीठाच्या जेनेटिक मॅनिप्युलेशन द्वारे तयार करण्यात आलेलं आहे. तर बघा हे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई, तर ह्याच्यापासून कुठले कुठले जे आहेत ते ट्रान्सजीन करून पिकं बनवलेली आहे. आता बघा पुढे बघू आपण ट्रान्सजेनिक वनस्पती झाल्या, तर ट्रान्सजेनिक प्राणी. आता हे कसं तुम्हाला बनवायला ते कळलं ना, म्हणजे 3 गोष्टी लागतात त्याच्यामध्ये. 3 कुठलीही गोष्ट बनवायची असेल, आता समजा आंबा एक वेगळ्या पद्धतीचं बनवायचं, तर त्याच्यामध्ये आधी तुम्हाला 3 आंब्यांची गरज लागेल. समजा तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची एखादी मेंढी बनवायची, एखाद्या प्रकारचा उंदीर बनवायचा, एखाद्या प्रकारचा ससा बनवायचा, तर जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी लागतात. म्हणजे ए चे जीन्स घेणार तुम्ही, जे फायदेशीर आहेत, बरोबर ना, जो असणार डोनर. त्यानंतर दुसरा जो आहे तो क्लोनिंग असणार, क्लोनिंग कंडक्टर म्हणजे क्लोनिंग भाग जो आहे त्याच्यामध्ये तो एचा जो काही जीनचा भाग आहे तो तुम्ही बी मध्ये टाकणार. एचा आणि बीचा जनुकाचा भाग जो काय आहे तो एकत्र होणार आणि त्या डीएनएच्या केंद्रकात जाणार. तिथून एक मिक्स झालेला जो काही डीएनएचा भाग आहे, जीन्सचा भाग आहे, तो त्या डीएनएतून वेगळा करून परत कशामध्ये टाकणार, तो सी मध्ये टाकणार. म्हणजे ए चे आणि बी चे मिक्स झालेला डीएनएचा भाग आणि परत सी चा भाग, याच्यापासून जे बनतं ते म्हणजेच काय आहे, ट्रान्सजेनिक किंवा जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून बनवलेलं किंवा
पुनःसंयोजित डीएनएचा वापर करून बनवलेलं फळं, वनस्पती, फूल, प्राणी वगैरे जे काय असेल. आता आपण वनस्पती बघितल्या बघा. आता ट्रान्सजेनिक प्राणी बघू आपण. आता ट्रान्सजेनिक प्राण्यामध्ये बघा काय काय आहे. बघा, आरडीएनए तंत्रज्ञानाद्वारे किंवा जनुकीय अभियांत्रिकीद्वारे एका सजीवाचे फायदेशीर जनुक जे आहे आरडीएनए तंत्रज्ञानाद्वारे किंवा जनुकीय अभियांत्रिकीद्वारे एका सजीवाचे फायदेशीर जनुक प्राण्यामध्ये टाकून जो प्राणी मिळवला जातो त्या प्राण्याला ट्रान्सजेनिक प्राणी म्हणतात. जनुकीय अभियांत्रिकीद्वारे एका सजीवाचे फायदेशीर जनुक प्राण्यामध्ये टाकून जो प्राणी मिळवता येतो त्या प्राण्याला काय म्हटलं जातं? ट्रान्सजेनिक प्राणी आहे. जवळपास 95% ट्रान्सजेनिक प्राणी हे उंदीरच आहे. जास्तीत जास्त उंदीरच बघा बनवतात. आता कुठलंही औषध आलं काही आलं तर उंदराच्या शरीरावरती आधी प्रयोग करायचा. कारण उंदराची आणि आपली जी काय बॉडी स्ट्रक्चर वेगवेगळं असतं. म्हणजे आपण बघा किती एवढे मोठे आहोत आणि उंदीर असं छोटासाच आहे. पण आपल्या शरीरातलं जे काय त्याच्यामध्ये बरंच साधर्म्य आहे बघा. रचना जी आहे पेशींची म्हणायची त्यात बऱ्यापैकी साधर्म्य आहे. त्यामुळे कुठलाही प्रयोग केला तर उंदरावरती प्रयोग करतात. मग ज्या काही औषधं बनवणाऱ्या कंपन्या, औषधाचं जे टेस्टिंग करणाऱ्या कंपन्या त्या काय करतात? ट्रान्सजेनिक उंदीर बनवतात आणि त्या उंदरावरती प्रयोग करतात. आता एक जर ट्रान्सजेनिक उंदीर बनवायचे तर त्याच्यासाठी 3 उंदीर लागतात. उंदीर एक लागेल. ए मधला जो काही महत्वाचा जीन्सचा भाग आहे तो काढून घेतील. बरोबर ना? परत तो ए मधला महत्वाचा जो काही जीन्सचा तुकडा काढून घेतोय तो परत बी मध्ये टाक. ओके, मग ए मधला जीन्स आणि बी चा जीन्स हे दोन्ही जीन्स काय होतील? एकत्र येतील आणि ते बीच्या डीएनएच्या केंद्रकात जातील. मग तिथून तो वेगळा झालेला त्या केंद्रकातून वेगळा जो एकत्रित झालेला डीएनएचा भाग आहे तो वेगळा केला जातो आणि तिसरा जो आहे फर्स्ट तो उंदीर उंदीर जो आहे तो त्याच्या शरीरात टाकला जातो. त्याच्यापासून एक वेगळाच एक तिसरा त्यांना जसा पाहिजे तसा उंदीर ते बनवतात. म्हणजे ट्रान्सजेनिक प्राण्यामध्ये 95% हे प्राणी जे आहेत ते उंदीर आहेत. म्हणजे अजून खूप असे प्राणी बनवलेले नाही. म्हणजे त्याच्यामध्ये मेंढी असेल, गाय असेल, म्हणजे खूप जास्त 95% जे आहे ते फक्त त्याच्यामध्ये उंदीरच आहेत. आता ही रोसी नावाची एक गाय आहे बघा, काऊ जी 1997 ला बनवली. कशासाठी? जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त दूध द्यावी म्हणून ही गाय त्यांनी बनवली. ही जगातील पहिली ट्रान्सजेनिक गाय 1997 मध्ये तयार करण्यात आली. या गायीमध्ये मानवी प्रथिने तयार करणारा आली या गायीमध्ये मानवी प्रथिने करणारा जनुक टाकण्यात आला. म्हणूनच ही गाय अल्फा लॅक्ट अल्युमिन या मानवी प्रथिना असणारी दूध देणारी गाय म्हणून ओळखली जाते आणि प्रत्येक लिटर मध्ये 2.4 ग्रॅम प्रथिना मूल्य असते. जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त दूध देणारी गाय जी आहे ती रोसी आहे बघा. नंतर ट्रान्सजेनिक मेंढी बघा, ही तुम्हाला माहितीच आहे. जी हिमोफिलिया रोगासाठी उपचार म्हणून लागणारा घटक V8 किंवा 9 तयार करते. दुधात असतो किंवा दुधापासून वेगळाही करता येतो. त्याच्यानंतर ट्रान्सजेनिक शेळी पण बनवली बघा, जी असा प्रथिन तयार करते जो रक्तातील गुठळ्या विरघळू शकतो. याचा वापर हृदयरोगासाठी उपचार म्हणून केला जातो. शेळीचं जे काही दूध आहे बघा, शेळीचं दूध, मेंढीचं दूध हे किंवा गाईचं दूध हे आरोग्यासाठी आपलं खूप चांगलं असतं बघा. आपण म्हशीचं दूध जास्त पैसे देऊन घेतो, पण शेळीचं दूध असेल किंवा मेंढीचं दूध किंवा गाईचं दूध हे पचायला हलकं असतं आणि खूप औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये असतात बघा. आता मग हे ट्रान्सजेनिक शेळी असेल, ट्रान्सजेनिक मेंढी असेल, ह्यांच्या सुद्धा दुधामध्ये जे काही अशी प्रथिनं ज्या तयार करू शकतात त्या तशा त्या बनवलेल्या आहेत. आता उंदीर बघा, हा सस्तन प्राणी जनुक ट्रान्सफरसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. कारण गर्भाशयपणाचा काळ हा फक्त 20 दिवसाचा असतो आणि यांच्या जगण्याचं कमी असलेलं वय सुद्धा आहे. म्हणजे उंदीराचा जो काय म्हणजे पिल्ल होण्याचा जो काही कालावधी असतो बघा, प्रेग्नन्सीचा जो काही वेळ असतो तो फक्त 20 दिवसाचा असतो. म्हणजे कमी वेळात. आता समजा ए चे जीन्स घेतले, परत बी चे जीन्स घेतले, दोन्हीचे जीन्स एकत्रित परत सी मध्ये सोडले, मग सी ची जो प्रेग्नन्सी पिरियड आहे तो फक्त 20 दिवस असतो. म्हणजे त्याच्यातून नवीन जी पिल्ल जन्मते लवकर येतील. त्यामुळे उंदरांवरती जास्तीत जास्त प्रयोग केले जातात. आणि म्हणजे जगण्याचं वय जे आहे ते सुद्धा फक्त 2 महिने असतं, 2 वर्ष असतं बघा. बघा, प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये जवळजवळ 3 ते 14 पिल्लांना जन्म देण्याची क्षमता असते. म्हणजे उंदरांना एका वेळी 3 ते 14 पर्यंत पिल्ल होऊ शकतात. इन विट्रो फलन करण्यासाठी उंदीर फायदेशीर असतात. त्यामुळे उंदरावरती जास्त प्रयोग केले जातात बघा. सशाचा उपयोग सध्या जीन फार्मिंग किंवा मॉलिक्युलर फार्मिंग साठी केला जातो. उदाहरणार्थ इंटरल्युकिन वाढीसाठी लागणारे संप्रेरक इत्यादीची
निर्मिती. नेक्स्ट बघा, आपल्याला प्रथिने तयार करण्यासाठी एकूण 20 अमिनो आम्ल लागतात. त्यापैकी सियास्टिन या अमिनो आम्लाच्या निर्मितीसाठी लागणारा जनुक सिस-ई आणि सिस-एम जनुके काही जीवाणूतून ते मेंढीमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि ट्रान्सजेनिक मेंढी तयार केली जाते आणि मेंढीचे फायदे पुढीलप्रमाणे. आता बघा, एखादा प्रथिन तयार करण्यासाठी एकूण 20 अमिनो आम्ल लागतात आणि यामध्ये त्यापैकी सियास्टिन या अमिनो आम्लाच्या निर्मितीसाठी लागणारा जनुक सिस-ई आणि सिस-एम जनुक काही जीवाणूतून तो मेंढीमध्ये ट्रान्सफर केला जातो आणि त्याच्यापासून ट्रान्सजेनिक मेंढी तयार केली जाते. आता ट्रान्सजेनिक मेंढीचे फायदे बघा काय, जास्त मांस मिळतं आणि जास्त लोकर सुद्धा मिळते बघा. आता सिस्टीन अमिनो आम्लामुळे कॅराटीन प्रथिन तयार केलं जातं, त्यामुळे त्यांचे जे केस असतात बघा, ते केस जास्त येतात आणि केसातूनच काय होतं, लोकर तयार केली जाते बघा. जेव्हा मेंढ्यांना केस येतात बघा, त्यावेळेस ते लोक येतात, मेंढ्यांचे केस कापतात आणि ते घेऊन जातात आणि त्याच्यापासून परत लोकर बनवतात. नेक्स्ट बघा, दुग्धजन्य प्राण्यांमध्ये बीटा किंवा कॅम्पा केसिन या प्रथिनाचे प्रमाण वाढवण्यात आलेलं आहे. तर दुधामध्ये कुठलं प्रोटीन असतं तर केसिन नावाचं, तर त्याच्यामध्ये जेनेटिक प्राणी जे काय बनवले ते त्यांचं जे दूध आहे त्याच्यामध्ये बीटा किंवा कॅप्पा केसिन जे आहे ते जास्तीत जास्त वाढवण्यात आलेलं आहे. मानवी प्रथिनयुक्त बघा दूध निर्माण करण्याची क्षमता असणारी ट्रेसी ही ट्रान्सजेनिक मेंढी 1990 मध्ये स्कॉटलंडमध्ये तयार करण्यात आली. मानवी प्रथिनयुक्त दूध निर्माण करण्याची क्षमता असणारी ट्रेसी ही ट्रान्सजेनिक मेंढी बघा कधी 1999 मध्ये स्कॉटलंडमध्ये तयार करण्यात आलेली. याचा उपयोग सिस्टिक फायब्रोसिस व इम्फायसिमा सारख्या रोगविरोधी करता येतो. आता 12 स्टेट बोर्डमध्ये ट्रेसी गाय आहे याचा उल्लेख केला आहे बघा, परंतु अशी कुठली नोंद दिसून येत नाही. आणि ट्रेसी मेंढी असून रोसलिन संस्था स्कॉटलंडच्या वेब पेजवर सदर माहिती देण्यात आलेली आहे. तर 12चं जे काय स्टेट बोर्डचं पुस्तक आहे बघा कॅलॉरीचं, तर त्याच्यामध्ये त्यांनी ट्रेसी नाव हे गायीचा उल्लेख दिला, पण स्कॉटलंडची जी काही वेबसाईट आहे बघा, तर त्याच्यामध्ये ट्रेसी ही मेंढी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट बघा, डुकराचं हृदय आणि मानवी हृदयाचा आकार जवळपास सारखाच असतो. आता तसंच मानवी हृदयाच्या झडपा खराब झाल्यावर त्या जागी डुकराच्या हृदयाच्या झडपा त्या बसण्याची उदाहरणे. म्हणजे बघा, हे आज आपल्याला म्हणजे माहिती नव्हतं आपल्याला, पण आज माहिती झालं की आपलं हृदयाचं काम आणि डुकराच्या हृदयाचं काम हे जे आहे ते एकसारखं असतं. समजा कुणाच्या जर हृदयाला काय प्रॉब्लेम झाला तर त्याला ते डुकराच्या हृदयाच्या झडप असता ट्रान्सप्लांट करून बसवल्या जातात. यामुळे डुकराचे क्लोनिंग तसेच ट्रान्समेनिसिस हा मुद्दा महत्वाचा ठरत आहे. इतर प्राण्याचे अवयव मानवात ट्रान्सफर करणे म्हणजे झिनो ट्रान्सप्लांटेशन होय. इतर प्राण्यांचे जे काय अवयव जर माणसामध्ये जर ट्रान्सफर केले तर त्याला काय म्हटलं जातं, झिनो ट्रान्सप्लांटेशन. ओके, लक्षात ठेवा. आधी बघा, आता डुकरांची संख्या सुद्धा कमी झालेली आहे, कारण आता जर लोकांना समजलं की आता माणसाचं हृदय डुकराचं हृदय एकसारखं काम करतं, तर डुकरांचं पण लोक स्पंगलिंग करतील बघा. तर आधी खूप शिकारी करताना लोक यायची, आता डुकरांची संख्या सुद्धा हळूहळू कमी झालेली आहे. नेक्स्ट बघा, आता ट्रान्सजेनिक जीवाणू आणि किण्व हे खालील पदार्थ तयार करतात. आता पदार्थ आणि त्याचा उपयोग बघा, इन्सुलिन सारखं मानवी प्रथिन जे आहे जे आपल्या रक्तामध्ये तयार होतं ते काय करतं, आपल्या रक्तातील साखरेवरती नियंत्रण ठेवतं. आणि इन्सुलिन जर कमी झालं आपल्या शरीरामध्ये तर काय होतं, आपल्याला डायबेटीस डिटेक्ट होतो. ओके, तर मानवी प्रथिनामध्ये आहे हे इन्सुलिन, तर हे विकर आहे, एन्झाईम आहे. मग पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं एन्झाईम आणि हार्मोन्स यातला फरक काय. तर हार्मोन्स म्हणजे काय असतं बघा, जी आंतरस्रावी ग्रंथी आहे, जो द्रवपदार्थ स्रावते तिला आंतरस्रावी ग्रंथी म्हणायचं. जी थेट रक्तात जो जो काही द्रवपदार्थ आहे जो रक्त स्रावला जातो त्याला काय म्हटलं जातं, हार्मोन्स. आणि जो जिथे गरज असते तिथे रक्ताच्या बाहेर जो स्रावला जातो त्याला काय म्हटलं जातं, इन्सुलिन. तर इन्सुलिन सारखी मानवी प्रथिने बघा काय होतं, तर मधुमेह या रोगात इन्सुलिन ऐवजी यांचा वापर केला जातो. टीपीए टिश्यू प्लाझ्मिडोन ऍक्टिव्हेटर युरोकिनेज हे काय, ह्याचा वापर कशामध्ये होतो, हार्ट अटॅक साठी वापर केला जातो आणि ब्लड क्लॉट मध्ये. इंटरफेरॉन बघा कर्करोग आणि विषाणू विरोधी काम करतो. इंटरल्युकिन जे आहे बघा प्रतिकारक क्षमता वाढवणे आणि कर्करोगावर त्याचा उपयोग होतो. टीएनएफ जे बघा ट्युमर न्यूक्रोसिस फॅक्टर हा जो आहे तो कर्करोगासाठी त्याचा वापर केला जातो. एन्झाईम सेल्युलोज बाय इकोली जे आहे बघा, हा मानवाने खाल्लेले जड पदार्थ ज्या सेल्युलोज हा कर्बोदक असतो याचे पचन होण्यासाठी. इरिथ्रोपोएटिन जे आहे बघा ते ॲनिमियासाठी वापरलं जातं. इंटरक्युलिन जे आहे ते अस्थमासाठी वापरलं जातं.
रिलॅक्सिंग जे आहे बघा, पार्टिशनसाठी वापरलं जातं. अल्फा अँटीट्रिप्सिन बघा, M5 साठी वापरलं जातं. फॅक्टर 8 हिमोफिलिया ए, फॅक्टर IX हिमोफिलिया बी आणि रिकॉम्बिनंट वॅक्सिन जे आहे बघा, हेपॅटायटिस बी साठी वापरलं जातं. बरेचसे जीवाणू हे बाहेरील जनुकट टाकून खालील बाबी नियंत्रित करतात. एंडोटॉक्सिनची निर्मिती करूनच कीटकांचा खात्मा करणे, चिटिनेसची निर्मिती करून कवकजन्य रोगाचा खात्मा करणे, अँटीबायोटिक्सची निर्मिती करणे. तर बरेचसे जीवाणू हे बाहेर जनुक टाकून खालील बाबी नियंत्रित करतात. वनस्पती हवेतून नायट्रोजन घेऊ शकत नाहीत, म्हणून काही जीवाणूंचा वापर करून वनस्पतीला नायट्रोजन मिळवून दिला जातो. यालाच नायट्रोजन स्थिरीकरण असे म्हणतात. रायझोबियमचा नीप जनुक. आता रायझोबियम सुद्धा मातीचा जो वनस्पतींची वाढ करतो बघा, तर हा त्यातला जो काही नीप जनुक आहे तो काय करतो, वनस्पतीला जास्तीत जास्त नायट्रोजन मिळवून देण्याचं काम करतो किंवा नायट्रोजन स्थिरीकरणाचं काम करतो. सुडोमोनास या जीवाणूद्वारे टाकाऊ पदार्थ तसेच घातक रसायनाचे पचन केले जाते. सुडोमोनास प्युरिडा हा जीवाणू जड धातू पासूनचे प्रदूषण राखतो. तसेच ट्राकोडर्मा हा कवक वनस्पतीवरील पडणारा रोग रोखतात. तर बघा, हे सगळे ट्रान्सजेनिक जीवाणू आणि किण्व जे आहेत त्याचा वापर खालीलप्रमाणे होतोय बघा. तर सुडोमोनास जे आहे ते काय करतो, तर जीवाणूद्वारे टाकाऊ पदार्थ किंवा घातक रसायनाचं पचन करतो आणि जड धातूपासून प्रदूषण रोखतो आणि ट्राकोडर्मा जे आहे बघा ते वनस्पतीवर पडणारा रोग रोखतात. जैवतंत्रज्ञानाचं उपचारात्मक उपाययोजना बघा काय आहे. बहुतांश उपचारात्मक पदार्थ हे प्रथिनेच असल्यामुळे ते तयार होण्यासाठी जो जनुक लागतो तो विशिष्ट सजीवात ट्रान्सफर करून विविध औषधे मिळवली जातात. बघा त्याच्यामध्ये संप्रेरकामध्ये काय काय बघा, म्हणजे संप्रेरक म्हणजे काय, हार्मोन्स. ग्रंथी म्हणजे काय आपण बघितलं तर बघा, जो आपल्या शरीराचा असा भाग किंवा असा अवयव जो द्रव पदार्थ स्रावतो. आता मग जे थेट रक्तात द्रव पदार्थ सोडते ती कुठली, आंतरस्रावी ग्रंथी. आणि जी रक्ताच्या बाहेर जिथे गरज असेल तेव्हा द्रव पदार्थ स्रावते ती कुठली, बाह्यस्रावी ग्रंथी. आता जे थेट रक्तामध्ये ग्रंथी सोडते त्याला म्हणायचं हार्मोन्स, आणि जे रक्ताच्या बाहेर सोडलं जातं त्याला म्हणायचं एन्झाईम्स. मराठीत विकरे म्हणजे एन्झाईम्स आणि संप्रेरके म्हणजे हार्मोन्स. आता संप्रेरके बघा कुठली कुठली आहेत. सस्तन, आता हे जे काही आपला बायोलॉजीचा जो काही चॅप्टर आहे बघा 6वा, ह्युमन कोऑर्डिनेशन केमिकल अँड रिॲक्शन, त्याच्यामध्ये आपण एन्झाईम्स हार्मोन्स हे सगळं आपण बघणार आहोत. पण ते इथं सुद्धा आता आलेलं आहे त्यामुळे आपण ते बघतोय. तर सस्तन प्राण्यातील संप्रेरके बघा कुठले कुठले, जे RNA तंत्रज्ञानाद्वारे बनवली जातात. आता इन्सुलिन निर्मिती बघा. इन्सुलिन हे संप्रेरक मधुमेह झालेल्या रोगात वापरले जाते. याद्वारे ग्लुकोज चयापचय नियंत्रित केला जातो आणि इन्सुलिनचा शोध स्कॅपर याने लावला. हे नाव लक्षात ठेवा, स्कॅपर. ओके. इन्सुलिन हे संप्रेरक स्वादुपिंड या ग्रंथीच्या इस्लेट ऑफ लेंजन्स या भागाच्या बीटा पेशीद्वारे तयार केले जाते. सर्वप्रथम इसवी सन 1921 मध्ये कॅनेडियन शास्त्रज्ञ फ्रेडरिक जी बँटिंग आणि चार्ल्स एच बेस्ट यांनी कुत्र्याच्या स्वादुपिंडाद्वारे इन्सुलिन वेगळे केले. परंतु त्यानंतर दशकापासून गाय व डुक्कर यांच्या स्वादुपिंडातून इन्सुलिन मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि वरील प्राण्याचे इन्सुलिन व मानवातील इन्सुलिन हे जरी रचनेने थोडेच वेगळे असले तरी त्याचे मानवात योग्य रीतीने कार्य घडते. त्यानंतर 1980 पासून जनुकीय अभियांत्रिकीचा उपयोग करून मानवी इन्सुलिन तयार करणारा जनुक हा कोलीद्वारे जीवाणू ट्रान्सफर करून अमर्याद प्रमाणात कमीत कमी वेळेत इन्सुलिन निर्मिती होत आहे. याचा फायदा असा की इतर प्राण्यांचा रोग हा मानवात पसरणार नाही. कोलीद्वारे तयार केलेल्या मानवी इन्सुलिनला ह्युमॅलिन असे नाव दिले आहे बघा. आणि फ्रेडरिक बँटिंग या शास्त्रज्ञाला मधुमेह रोगात आवड निर्माण झाली आणि त्यांनी या रोगाचा अभ्यास वेस्टर्न ऑन्टेरियो या विद्यापीठात केला. प्राण्याच्या स्वादुपिंडातून काढलेल्या इन्सुलिनद्वारे मधुमेह रोगाला बरे केले आणि बँटिंग यांना कार्याबद्दल नोबेल पारितोषिक सुद्धा मिळाले बघा. स्कॅपर हे जे आहे ते नाव लक्षात ठेवा, त्यांनी त्याचा शोध लावलेला आहे. आणि हे जे केले बँटिंग जे आहेत बघा, त्यांनी त्याच्यावरती उपचार कसा करायचा त्याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे बघा. आता हे झालं इन्सुलिन, एक हार्मोन आहे. आता आपण पुढे बघूया जे ह्युमन ग्रोथ हार्मोन कुठले कुठले. बघा त्याच्यामध्ये हे थोडंसं थेरॉटिकल आहे. अँटेरियर किंवा पिट्युटरी ग्रंथीच्या कार्याच्या अभावामुळे लहान मुलांमध्ये बुटकेपणा होऊ शकतो.
ग्रोथ हार्मोन हा ई कोली जीवाणूद्वारे तयार केला जातो आणि तसेच याच संप्रेरकाचे इंजेक्शन गायीला दिले असता जास्तीत जास्त दूध उत्पादन होते. तर हा जो काही ग्रोथ हार्मोन जो आहे बघा GH हा ई कोली जीवाणूद्वारे तयार केला जातो आणि या संप्रेरकाचे इंजेक्शन सुद्धा असतं बघा. ते गायीला जर दिलं तर ती जास्तीत जास्त दूध देते. आता स्टेरॉइड्स बघा, स्टेरॉइड्स तुम्हाला माहिती आहे. तर ह्याच्यामध्ये आता बघा एक जिम मध्ये वगैरे स्टेरॉइड दिलं जातं म्हणजे लगेच मसल्स तयार होतात. कुणाला वजन कमी करायचं तरी स्टेरॉइड घेतात, कुणाला सुंदर दिसायचं तरी स्टेरॉइड घेतात, कुणाला उंची वाढायची तरी स्टेरॉइड घेतात. अशा प्रत्येक वेगळ्या ह्याच्यासाठी ते स्टेरॉइड आता सध्या आपण ऐकतो बघा. जास्त रेणूभार असलेले जटिल लिपिड जे फॅट आहे बघा, जे वनस्पती व प्राण्यात आढळतात त्यांना स्टेरॉइड्स म्हणतात. कोलेस्टेरॉल हे मानवातील महत्वपूर्ण स्टेरॉइडचे उदाहरण आहे आणि हाच कोलेस्टेरॉल मानवात विविध स्टेरॉइड्स हार्मोनची निर्मिती करत. उदाहरणार्थ टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. आता टेस्टोस्टेरॉन काय बघा, एक हार्मोन आहे जो कोण तयार करतो, हा स्टेरॉइड तयार करतो, कोलेस्टेरॉल. आता टेस्टोस्टेरॉन काय बघा, हे जनुकीय हार्मोन आहे. ओके. आणि इस्ट्रोजन हे स्त्रीमध्ये आहे. जनुकीय अभियांत्रिकीचा उपयोग करून बहुतांश सूक्ष्मजीवाद्वारे जसे की कवक, जीवाणू, किण्व, प्रोटोझोआ आणि शैवाल हे स्टेरॉइड हार्मोनची निर्मिती केली जाते. तर स्टेरॉइडचे उपयोग बघा काय काय. मानवाचे चयापचय नियंत्रित करणे, कॉर्टिसोन, प्रेडनिसोलोन यासारखे स्टेरॉइड औषधे संधिवातावर उपचार म्हणून वापरतात. प्रेग्नन्सी रोखण्यासाठी जी औषधे तयार केली जातात ते स्टेरॉइडचे उदाहरण आहेत. अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यावर तसेच स्वतःच्याच प्रतिकार क्षमतेमुळे झालेल्या रोगावर उपचार म्हणून स्टेरॉइड वापरतात. स्टेरॉइडचा परिणाम हा तात्पुरता व लवकर दिसून येतो. तर आता बघा स्टेरॉइडचा उपयोग कशा कशामध्ये होतो, तर मानवाचे चयापचय नियंत्रण करणे, कार्टिसोन, प्रेडनिसोलोन यासारखे स्टेरॉइड औषधे संधिवातावर उपचार म्हणून वापरतात. आता रेमडेसिवीर बघा, रेमडेसिवीर जे आहे औषध कोविडच्या काळामध्ये तुम्ही नाव ऐकलं, ते सुद्धा काय आहे, स्टेरॉइड आहे. किंवा जेवढी सगळी औषधं आपण जी घेतो ते सुद्धा सगळी स्टेरॉइडच्या स्वरूपातच आहे. आता प्रेग्नन्सी रोखण्यासाठी जी औषध तयार केली जातात ते सुद्धा स्टेरॉइडचे उदाहरण आहेत. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्यावर जे काही प्रतिकार क्षमतेमुळे रोगावर जे उपचार सुरू होतात त्याला सुद्धा स्टेरॉइड म्हणतात. समजा हार्ट ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालंय, मग त्यासाठी जे औषध उपचार केले जातात त्याला सुद्धा स्टेरॉइड म्हटलं जातं. किंवा आता किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालंय तर त्याच्यासाठी जे काही औषधं वापरली जातात त्याला सुद्धा स्टेरॉइड म्हटलं जातं. किंवा कोविडच्या काळामध्ये जे कोरोनाच्या उपचारासाठी जी औषधं वापरली जात होती त्याला सुद्धा स्टेरॉइडच म्हटलं जातं. स्टेरॉइडचा परिणाम हा तात्पुरता आणि लवकर दिसून येतो बघा. किंवा कुठलंही असेल, समजा आपण काहीतरी स्किनचा प्रॉब्लेम झालाय तर डॉक्टर आपल्याला काहीतरी औषधं देतात, गोळ्या देतात, क्रीम देतात, ते सुद्धा एक स्टेरॉइडचाच प्रकार आहे बघा. त्याच्याने लगेच आपल्याला फरक जाणवतो, पण नंतर त्याचे लॉंग टर्म साठी म्हणजे काही तोटे सुद्धा असतात. तर स्टेरॉइडमुळे आता किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालंय किंवा किडनीला काहीतरी प्रॉब्लेम झालाय, स्टेरॉइड देतात. स्टेरॉइड म्हणजे खूप एकदम स्ट्रॉंग प्रकारचे औषध असतात बघा, ज्याचा आपल्या शरीरावरती बाकी सगळ्याच ह्याच्यावरती परिणाम होतो बघा. त्यामुळे जास्त स्टेरॉइड, जास्त अँटीबायोटिक, जास्त औषधं सुद्धा घेणं आपल्या शरीरासाठी घातक आहे. आता नेक्स्ट बघा, बायोफार्मास्युटिकल्स म्हणजे काय. ट्रान्सजेनिक वनस्पतीपासून मिळवलेल्या प्रथिने, अमीन, लस, प्रतिजैविक, विकरे इत्यादी औषधाला बायोफार्मास्युटिकल्स असे म्हणतात. आता ज्या काही ट्रान्सजेनिक वनस्पती आहेत बघा, ज्या जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून पुनःसंयोजित डीएनए तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या वनस्पती बनवल्या आहेत त्या वनस्पतीपासून जे काही मिळवलं जातं म्हणजे प्रथिन असतील, अमीन असतील, लस असेल, प्रतिजैविके असतील, अँटीबायोटिक, विकर जे असतील त्या सगळ्यांना काय म्हटलं जातं, बायोफार्मास्युटिकल्स. उदाहरणार्थ बघा, मानवी वृद्धिजनुक जो तंबाखूचे हरितद्रव्य डीएनए मध्ये स्थानांतरित केलेला आहे. जो काही ग्रोथ हार्मोन जे आहे बघा ते कशामुळे, तंबाखूच्या हरितद्रव्याच्या डीएनए मध्ये स्थानांतरित केला आहे. तंबाखू वनस्पतीद्वारे निर्माण केला जाणारा सुपर ग्लू हा शस्त्रक्रियेदरम्यान स्नायू जोडण्यासाठी वापरला येतो. बघा आता ही जी काही जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून ती तंबाखू बनवलेली आहे त्याचा हा जो काही सुपर ग्लू आहे बघा, तर तो शस्त्रक्रियेदरम्यान स्नायू जोडण्यासाठी वापरला जातो. त्याला काय म्हटलं जातं, बायोफार्मास्युटिकल्स. म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून ज्या काही वनस्पती बनवल्या आहेत त्याच्यापासून जी काही प्रथिने वगैरे जे आहेत त्यातली ती जे कुठल्याही ट्रीटमेंट मध्ये वापरणे त्यालाच काय म्हणतात, बायोफार्मास्युटिकल्स.
मलेरिया विरोधी वापरले जाणारे अरिथमिसिनिन हे औषध वनस्पतीपासून मिळवतात. ओपियम पॉपीपासून वेदनाशामक औषधे बनवली जातात. लस बघा, वॅक्सिन. कोणत्याही प्रकारचा जीवाणूजन्य विषाणूजन्य संक्रामक रोग होऊ नये म्हणून लस वापरतात. आणि जैवतंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आज मोठ्या प्रमाणात लस बनवणे सोपे झालेलं आहे. ज्या जीवाणू किंवा विषाणू किंवा कोणत्याही सूक्ष्मजीवामुळे रोग होतो त्या शरीरासाठी घातक ठरणाऱ्या घटकाला अँटीजन असे म्हणतात. आता बघा, कोणत्या प्रकारचा जीवाणूजन्य विषाणूजन्य संक्रामक रोग होऊ नये म्हणून लस वापरल्या. आता कोविडसाठी आपण बघितलं, कोविशिल्ड, कोवॅक्सिन ह्या सगळ्या लसी आलेल्या आहेत. तर त्या सगळ्या सुद्धा काय केल्या जातात, ह्या जेनेटिक इंजिनचा वापर करून बनवलेल्या जीवाणूपासून विषाणूपासून बनवल्या जातात. ज्या जीवाणू किंवा विषाणू किंवा कोणत्याही सूक्ष्मजीवामुळे रोग होतो त्या शरीरासाठी घातक ठरणाऱ्या घटकाला अँटीजन असे म्हणतात. अँटीजन आणि अँटीबॉडीज. आता अँटीजन म्हणजे काय, की जो आपल्या शरीराला बाहेरून घुसखोरी करतो आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या शरीराला इजा पोहोचवतो, त्यालाच काय म्हणतात, अँटीजन. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या शरीरामध्ये जे तयार होतं आपल्या रक्तामध्ये ते काय आहे, अँटीबॉडीज. आता अँटीबॉडीज कुठे तयार होतात बघा, तर आपल्या रक्तामध्ये तयार होतात. रक्तामध्ये कुठे तयार होतात, तर प्लाझ्मामध्ये तयार होतात. आता प्लाझ्मा काय असतं बघा, आपण मला वाटतं बघितलं होतं पाठीमागच्या वेळेस. प्लाझ्मा काय असतं, तर रक्तामध्ये एक फिक्कट पिवळसर रंगाचा एक भाग आहे जो आपल्या एकूण रक्ताच्या 55% आहे. ओके, किती आहे, 55%. ज्याच्यामुळे आपल्या रक्ताला थोडासा घट्टसरपणा प्राप्त झालेला आहे. जो आपल्या एकूण रक्ताच्या 55%, त्याच्यामध्ये 90% पाणी, 7% प्रथिने आणि 3% नॉन केमिकल सबस्टन्सेस आहेत. ओके, असेंद्रिय घटक आहेत. आता त्याच्यामध्ये 5 प्रकारची प्रथिने असतात: ग्लोब्युलिन, अल्ब्युलिन, प्रोथ्रॉम्बिन, फायब्रोनजेन आणि हिपॅरिन. ही 5 प्रथिने काय करतात, वेगवेगळी कामं करतात. आता त्यातला जो काही ग्लोब्युलिन नावाचा जो काही हार्मोन आहे तो काय करतो, तर अँटीबॉडीज बनवण्याचं काम करतो. ग्लोब्युलिनचं काम काय आहे, अँटीबॉडीज बनवणे आणि आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवणे, आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, हे कोणाचं काम आहे, ग्लोब्युलिनचं. तर अँटीजन म्हणजे काय, आता अँटीजन आणि अँटीबॉडीज मधला फरक लक्षात घ्या. अँटीजन म्हणजे काय सांगितलं आपण, जो आपल्या शरीरात बाहेरून घुसखोरी करतो, आपल्या शरीराला इजा पोहोचवतो, तो म्हणजे कोण आहे, अँटीजन. फॉर एक्झाम्पल कोविड-19 हा विषाणू एक अँटीजन आहे, जो आपल्या शरीरात बाहेरून आला, घुसखोरी केली, आपल्या शरीराला इजा पोहोचवली, बरोबर, अँटीजन. आता मग त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी, कुठलाही रोग झाला आता, तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये जे काय बनतं त्याला काय म्हटलं जातं, अँटीबॉडीज. आणि हे कुठे बनतं, तर आपल्या रक्तामध्ये, प्लाझ्मामध्ये. तर प्लाझ्मामध्ये जे काही ग्लोब्युलिन नावाचं जे काही प्रथिन आहे, प्रोटीन आहे, ते काय करतं, अँटीबॉडीज बनवण्याचं काम करतं. ओके, आता बघा, सगळ्या A to Z लोकांना कोरोनाची लागण झाली असणार 100%. कारण आपल्याला सुद्धा बघा कोविडच्या काळामध्ये कितीतरी वेळा सर्दी झाली, खोकला आला, घसा दुखत होता, ताप आला, ह्या सगळ्या गोष्टी. आपण जरी डॉक्टरकडे गेलो असतो तरी सुद्धा 100% आपल्याला डॉक्टरनी कोविडच सांगितलं असतं. पण आपल्याला जरी ताप आला, आपल्याला जरी सर्दी खोकला आला तरी सुद्धा आपण घरातल्या घरात उपचार करून बरे झालो. का? कारण त्या विषाणूला प्रतिकार देणाऱ्या अँटीबॉडीज ज्या आहेत त्या आपल्या रक्तामध्ये बनतात. ओके, नाहीतर मग आपल्या जर रक्तामध्ये जर अँटीबॉडीज बनत नसत्या तर मग लगेच आपण त्या विषाणूला बळी पडलो असतो, त्या विषाणूच्या बळी पडलो असतो, त्याने आपला जीव घेतला असता बघा. तर अँटीबॉडीजचं काम काय असतं, की आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे. आता जेव्हा बघा कोविड-19 आला त्याची आणि आपल्या शरीराची एवढी काही ओळख नव्हती, त्यामुळे लगेच तो डिटेक्ट म्हणजे लगेच तो आपल्या शरीरावरती तो इजा पोहोचवायचा, आपल्या शरीरात लगेच तो घुसायचा, बरोबर ना. पण जेव्हा जेव्हा नंतर आपल्या शरीराला त्याची सवय लागली त्याचबरोबर त्याला प्रतिकार करणाऱ्या अँटीबॉडी ज्या आहेत त्या बनायला लागल्या. मग प्लाझ्मा थेरपीमध्ये हेच व्हायचं, की जो पेशंट बरा झालेला आहे म्हणजे कोविड-19ची आणि त्या बऱ्या झालेल्या पेशंटच्या शरीराची एकमेकांची ओळख आहे, म्हणजे त्याच्या शरीरात अँटीबॉडीज बनलेल्या आहेत ज्या त्या कोविड विषाणूला प्रतिबंध करू शकतात. ओके, प्रतिकार करू शकतात. मग त्याच बऱ्या झालेल्या पेशंटचा जो काही रक्त घेतलं जायचं, त्या रक्तातून प्लाझ्मा वेगळा केला जायचा आणि तो प्लाझ्मा त्या कोविड बाधित व्यक्तीच्या शरीरात सोडला जायचा, म्हणजे रक्तच. ओके, बरोबर ना. आणि त्याच्यातून त्याच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज त्या क्रिएट व्हायच्या. तर अँटीजन म्हणजे काय, जो आपल्या शरीरात बाहेरून येतो, घुसखोरी करतो, आपल्या शरीराला इजा पोहोचवतो, तो म्हणजेच काय आहे, अँटीजन. आणि त्याला प्रतिकार करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जे आपल्या रक्तामध्ये बनतं त्याला म्हणतात अँटीबॉडीज. आता अँटीबॉडीज म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं प्रतिद्रव.
द्रव आणि अँटीजनला प्रतिजन असं म्हटलं जातं. तर बघा, ज्या घटकामुळे आपल्या शरीराला धोका पोहोचू नये म्हणून आपल्या प्रतिकारक क्षमतेने अँटीजनला मारण्यासाठी जो घटक तयार केला जातो त्याला अँटीबॉडीज म्हणतात. आणि अँटीबॉडीज कुठे बनतात तर आपल्या रक्तामध्ये, प्लाझ्मामध्ये. परत एकदा सांगते, प्लाझ्मा जो आहे तो आपल्या एकूण रक्ताच्या 55% असतो. ओके. जो एक फिक्कट पिवळसर रंगाचा एक पदार्थ आहे, म्हणजे आपलं रक्त एकदम पाण्यासारखं नाही बघा, पातळ, त्याला थोडासा घट्टसरपणा आहे. आणि तो घट्टसरपणा कुणामुळे आलेला आहे तर ह्या प्लाझ्मामुळे आलेला आहे. एकूण रक्ताचा असतो 55%, त्याच्यामध्ये 90% पाणी, 60% प्रथिन आणि 3% असेंद्रिय घटक, नॉन केमिकल सबस्टन्सेस असतात. ओके. मग त्याच्यामध्ये त्याचे 5 प्रथिन आहेत: ग्लोब्युलिन, अल्ब्युलिन, प्रोथ्रॉम्बिन, फायब्रोनोजेन आणि हिपॅरिन. आता ग्लोब्युलिनचं काम काय सांगितलं? अँटीबॉडीजची निर्मिती करणे आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, हे ग्लोब्युलिनचं काम आहे. अल्ब्युलिनचं काम काय आहे बघा, की आपल्या शरीरातली पाण्याची पातळी जी आहे त्याच्यावरती नियंत्रण ठेवणे. ओके. त्यानंतर प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रोनोजेन जे काही प्लाझ्मा मधली प्रथिन आहे त्यांचं काम काय आहे? रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करणे. रक्त गोठतं बघा आपलं, नाहीतर आपल्याला कुठे जखम झाली असते आणि रक्त जर असंच गेलं असतं तर आपल्या बॉडीमध्ये रक्तच काही राहिलं नसतं. तर रक्त गोठण्याची जी काही प्रक्रिया आहे ते कोण करतं? प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रोनोजेन. आणि त्यानंतर हिपॅरिन जे आहे बघा, हिपॅरिन नावाचं जे काही प्रथिन आहे ते काय करतं? रक्त पातळ होण्याच्या प्रक्रियेत मदत करतं. जसं रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करणारे घटक आहेत तसे रक्त पातळ होण्याच्या प्रक्रियेत सुद्धा घटक असले पाहिजेत. आता तुम्ही बघत असाल बघा, जे डायबेटीसचे पेशंट आहेत, बीपीचे पेशंट आहेत, त्यांना रक्त पातळ होण्याच्या गोळ्या सुद्धा खाव्या लागतात. का? कारण त्यांच्या रक्तामध्ये हिपॅरिन नावाचं प्रथिन जे आहे ते व्यवस्थित काम करत नाही. बरोबर. त्यामुळे त्यांना रक्त पातळ होण्याच्या गोळ्या ज्या आहेत त्या खाव्या लागतात. म्हणजे जसं रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत 13 घटक काम करतात बघा. बरोबर ना. व्हिटॅमिन के आहे. बरोबर. त्याच्यावरती प्रश्न असतो. त्याच्यानंतर प्रोथ्रॉम्बिन आहे, फायब्रोनोजेन आहे. ओके. तर हे सगळे जे काही असे 13 घटक आहेत जे आपल्या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात, त्याचप्रमाणे रक्त पातळ होण्याच्या सुद्धा प्रक्रियेत बरेच घटक हे काम करतात. तर हिपॅरिन नावाचं जे काही प्रोटीन आहे ते सुद्धा काय काम करतं? रक्त पातळ होण्याच्या प्रक्रियेत काम करतं. आणि प्रोथ्रॉम्बिन आणि फायब्रोनोजेन हे दोन्ही जे काही प्रथिन आहे ते काय करतात तर त्याच्यामध्ये रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात. त्यानंतर बघा, अँटीजन आणि अँटीबॉडीज मधला तुम्हाला फरक समजला असेल. अँटीजन म्हणजे आपल्या शरीरात बाहेरून येतो, घुसखोरी करतो आणि आपल्या शरीराला इजा पोहोचतो. कोविड-19 हा विषाणू, तो म्हणजे अँटीजन. आणि त्याला प्रतिकार करण्यासाठी, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या शरीरामध्ये, आपल्या रक्तामध्ये जे बनतं त्याला म्हटलं जातं अँटीबॉडीज. मराठीमध्ये त्याला म्हणायचं प्रतिद्रव आणि अँटीजनला मराठीत म्हणायचं प्रतिजन. म्हणजेच अँटीजन हा रोग निर्माण करू शकणारा शरीरासाठी घातक घटक होय, तर अँटीबॉडी म्हणजे आपल्याला शरीराने अँटीजनचा विरोध म्हणून तयार केलेले फायदेशीर प्रथिन होय. म्हणजे अँटीजन शरीरात प्रवेश केल्यामुळे आपले शरीर अँटीबॉडी तयार करतात आणि त्या रोगाशी लढण्याचे सामर्थ्य आपल्या शरीराला येते. आणि हे तत्व लस तयार करताना वापरले जाते. ओके. आता जी काही रिकॉम्बिनंट डीएनए लस जी बनवली बघा, जी कोविड-19ची, तर तेच केलेलं आहे. अँटीजन म्हणजे काय तर जो कोविड-19चा विषाणू आहे तसाच काही पार्ट जो आहे तो लसीमध्ये त्यांनी तो टाकलेला आहे. लस म्हणजे दुसरे तिसरे काही नसून अँटीजनच असतं, राईट. कारण दुसरं तिसरं काहीच नसतं बघा लसमध्ये. आता कोविड-19ची कोविशिल्ड लस बनवले सिरम इन्स्टिट्यूटने, तर त्यांनी पण तेच केलं. अँटीजन जो आहे कोविड-19 त्याचाच काही भाग जो आहे तो त्या लसीत, त्याच्यापासून ती लस तयार केलेली आहे. लस म्हणजे दुसरे तिसरे काय नसून अँटीजनच असतात आणि ज्यामुळे आपले शरीर त्या रोगासाठी अँटीबॉडी तयार करतात. त्या अँटीबॉडी वर्षानुवर्ष शरीरात राहतात व त्या विशिष्ट रोगासाठी शरीराला संरक्षण प्राप्त करून देतात. लस तयार करताना त्यामधील अँटीजन निष्क्रिय केले जातात, ज्यामुळे फक्त अँटीबॉडीज तयार होतात व रोग निर्माण होत नाही. तर जेव्हा लस तयार केली जाते बघा, त्यावेळेस घातक जो काही त्या अँटीजनचा जो काही भाग आहे तो कधीही घेतला जात नाही. तर नेहमी काय केलं जातं तर निष्क्रिय जो काही भाग आहे तो अँटीजनचा तो घेतला जातो. त्यामुळे अँटीबॉडीज तयार होतात. ज्या लस पारंपरिक पद्धतीने बनवल्या जातात त्यांना फर्स्ट जनरेशन व्हॅक्सिन म्हणतात. तर जे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनवलेल्या लसींना सेकंड जनरेशन व्हॅक्सिन असे म्हणतात. उदाहरणार्थ हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस व्हायरस, बरोबर. ह्या सगळ्या ज्या कोविड-19, कोविशिल्ड, ह्या सगळ्या ज्या काय आहेत ह्या आधुनिक लसी आहेत. आता खाद्य लस बघा काय असतं खाद्य लस. आता हे झालं ट्रान्सजेनिक वगैरे सगळं. आता खाद्य लस बघा काय असते.
खाद्यलस म्हणजे कोणताही प्राणिक वनस्पती पदार्थ किंवा प्राणी पदार्थ ज्यामध्ये विशिष्ट रोगाचे अँटीजन तयार होतात, ज्यामुळे आपल्या शरीरात अँटीबॉडी तयार होऊ लागतात. आता बघा, ज्याच्यामध्ये काय ट्रान्सजेनिक वनस्पती पदार्थ किंवा प्राणी पदार्थ ज्यामध्ये विशिष्ट रोगाचे अँटीजन तयार करण्याची क्षमता असते आणि आपल्या शरीरात अँटीबॉडी तयार होऊ शकतात. सर्वप्रथम खाद्यलसीची संकल्पना अंटसेन यांनी 1990 साली मांडली आणि सध्या ट्रान्सजेनिक पोटॅटो व टोमॅटो हे जुलाबाविरोधी वापरले जाणारे खाद्यलसींचे प्रकार आहेत. काय बघा, 90 साली मांडलेली आहे कुणी, अँटीजनने. आणि सध्या ट्रान्सजेनिक पोटॅटो टोमॅटो हे जुलाबाविरोधी वापरले जाणारे खाद्यलसींचे प्रकार आहेत. तसेच रेबीज ग्लायकोप्रोटीन हे रेबीज विरोधी खाद्यलस आहे. आता खाद्यलस म्हणजे काय बघा, की जे असे काही फळं भाज्या वगैरे तयार करणे जे खाऊन रोग आहे तो बरा होईल. आता जो काय बघा पोटॅटो आणि टोमॅटो जो आहे तो जुलाबाविरोधी वापरला जातो किंवा रेबीज ग्लायकोप्रोटीन हे रेबीज विरोधी खाद्यलस आहे. तर रेबीज झाला, तर रेबीज कशामुळे होतं बघा, एखादा कुत्रा वगैरे चालत नाही रेबीज झाला तर त्यावेळेस तुम्हाला रेबीज ग्लायकोप्रोटीन हे खावं लागेल, त्यामुळे तो रोग जो आहे तो कमी होईल. आता नेक्स्ट बघा जीन थेरपी. आता जीन थेरपी काय असतं बघा, जैवतंत्राचा वापर करून जनुकामध्ये बदल घडवून अनुवांशिक तसेच बहुतांश संक्रामक रोगावर जीन थेरपीचा वापर केला जातो. आता बघा, कर्करोग असेल त्याच्यामध्ये जीन थेरपीचा वापर केला जातो. असंक्रामक रोगावर. आता असंक्रामक रोग म्हणजे काय, की कुठल्याही बाह्य गोष्टीमुळे कुठलाही रोग म्हणजे संपर्कजन्य संसर्गजन्य हा रोग नसून जो तुमच्या शरीरातल्या आतल्याच काही गोष्टींमुळे जो रोग होतो त्याला म्हटलं जातं असंक्रामक रोग. फॉर एक्झाम्पल मधुमेह जो इन्सुलिनच्या कमतरतेमुळे झाला, बरोबर ना, तर तो काय आहे, असंक्रामक रोग आहे. कॅन्सर सुद्धा संसर्गजन्य संपर्कजन्य नाहीये, तो सुद्धा तुमच्या आतल्या ज्या गोष्टी त्याच्यामुळे होतात त्याला काय म्हणतात, असंक्रामक रोग. बघा, जीन थेरपीमध्ये पुढील बाबी आपण करू शकतो. त्या जनुकामध्ये सुधारणा करणे, सदोष जनुकाला काढून टाकणे किंवा बदलणे आणि फायदेशीर जनुक शरीरात टाकणे. जीन थेरपीद्वारे मधुमेह, कर्करोग, हिमोफिलिया, फेनिल किटोनुरिया या रोगांवरती मात करता येते. तर बघा, त्याच्यामध्ये आता समजा एखाद्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा एखाद्याला म्हणजे काहीतरी रोग आहे, तर त्या केसमध्ये जीन थेरपी केली जाते. ओके, तर काय केलं जातं बघा, जनुकाचा वापर करून जनुकामध्ये बदल घडवला जातो. अनुवांशिक तसेच बहुतांश जे जनुक आहेत ते काय केले जातात, तर ते तिथल्या जनुकाला तिथे काढून ते वेगळं तिथं बदललं जातं. ओके, तर त्याला काय म्हटलं जातं, जीन थेरपी. आता डीएनए मायक्रो अरेस्ट टेक्नॉलॉजी बघा काय आहे. या तंत्रामध्ये डीएनएचा सूक्ष्म तुकडा एकत्रित केला जातो आणि यालाच डीएनए चिप किंवा बायोचिप असे म्हणतात. कर्करोग तसेच इतर बाधपेशीच्या निदानासाठी या तंत्राचा वापर केला जातो. आता जीन थेरपीद्वारे वापरल्या जाणाऱ्या जनुकांची उदाहरणं बघा कुठले कुठले आहेत. टीपीए टिश्यू प्लाझ्मिनोजेन ऍक्टिव्हेटर, ज्याचा वापर रक्त पातळ करण्यासाठी किंवा रक्त गोठू नये म्हणून होतो. टीजे बघा काय आहे, टिश्यू ग्रोथ फॅक्टर बेला, ज्याचा वापर नव्याने रक्तवाहिन्या तयार होण्यासाठी व जखम भरून येण्यासाठी होतो. मानवी रक्त गोठण घटक 8 याचा वापर हिमोफिलिया रोगासाठी होतो. डिनेजचा वापर फायब्रोसिस या रोगासाठी होतो बघा. आणि बीव्हीजे बघा, बाउनी ग्रोथ हार्मोन याचा वापर दुग्धजन्य पदार्थात उत्पादनात वाढ होण्यासाठी होतो. आणि उदाहरणार्थ ट्रेसी मेंढी असेल, रोसी गाई असेल बघा, ह्या सगळ्याचा वापर त्याच्यामध्ये होतो. आता बघा थोडक्यात महत्वाचं, सध्या परिस्थितीत जवळपास 30 रिकॉम्बिनंट औषधं जगभरात वापरली जातात. त्यापैकी 12 औषधं भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत. रिकॉम्बिनंट औषधं जे बघा 30 आहेत जगामध्ये, जो त्या जीवाणूचा भाग वापरूनच बनवलेली आहे. त्यातील 30 पैकी 12 ही भारतीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत. बघा आता कोविड-19 जे काय कोविशिल्ड लस आहे, आता मला वाटतं ती 13वी असेल. पूर्ण जगामध्ये 30 रिकॉम्बिनंट जे आहेत बघा औषधं वापरतात, त्यातली 12 औषधे जी आहेत ते आपल्या भारतामध्ये वापरली जातात. इसवी सन 1990 मध्ये सर्वात प्रथम 4 वर्षाच्या मुलीला जीन थेरपी देण्यात आली होती बघा. आता एलिसा पीसीआर हे निदान तंत्रज्ञान जैव तंत्रज्ञानावरती अवलंबून असते.
पीसीआरचा वापर करून एचआयव्हीचा रुग्ण सुद्धा ओळखता येतो. मग अशा आपण बघितलं पीसीआर त्याच्यामध्ये 91°C 72°C 54°C तो डीएनएचा जो काही भाग आहे त्या उष्णता दिली जाते आणि त्याच्यातून तो डीएनएच्या वेगळ्या प्रतिकृती तयार केल्या जातात. रोगाचं निदान केलं जातं, जसं आता आपण आरटी-पीसीआर टेस्ट बघितली कोविडच्या काळामध्ये, तर सेम त्यामध्ये. ओके, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिॲक्शन इन आरटी-पीसीआर. त्या आरटी-पीसीआरचा आला बघा उल्लेख. कोरोना विषाणूच्या निदानासाठी आरटी-पीसीआर या पद्धतीचा वापर केला जात आहे, आपणास माहिती आहे. आणि हे तंत्र आपण शिकलेल्या पीसीआर पद्धतीवर अवलंबून आहे. कोरोना हा एसएसआरएनए विषाणू आहे आणि या पद्धतीमध्ये आरएनएचे रूपांतर डीएनए मध्ये केले जात त्याला रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात व कोरोना विषाणूच्या आरएनएचा शोध घेतला जातो. तर आरटी-पीसीआरच्या माध्यमातून बघा आरएनएचं रूपांतर डीएनए मध्ये केलं जातं, त्याला काय म्हटलं जातं, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन, आणि कोरोना विषाणूच्या आरएनएचा शोध तिथे घेतला जातो. तर हे सगळं म्हणजेच काय आहे, हे हा दुसरा चॅप्टर आहे, जैवतंत्रज्ञानाचं उपाययोजन. ओके, मग त्याच्यामध्ये आपण बघितलं की पुनर्संयोजित डीएनए म्हणजे काय, बरोबर ना. त्याच्यामध्ये मग हा पहिला असतो तो दाता, परत क्लोनिंग वाहक आहे, नंतर योग्य पोषित आहे, सुटेबल हॉस्ट आहे. या तिघांचा वापर करून डीएनएचं पुनर्नियोजित तंत्रज्ञान अंमलात आणलं जातं. मग त्याच्यानंतर मग आपण जीन स्थानांतराच्या पद्धती बघितल्या, इलेक्ट्रोपोरेशन, मायक्रो इंजेक्शन, कणांचा मारा, सोनोपोरेशन, लेझरचे सायनेजन रूपांतर, स्थानांतरण, एवढं सगळं आपण याच्यामध्ये बघितलं. त्यांचं जीन ऍम्प्लिफिकेशन बघितलं, त्याच्यामध्ये मग नैसर्गिक पद्धत आणि कृत्रिम पद्धत. मग जीन ऍम्प्लिफिकेशन म्हणजे काय, जीनची संख्या जास्तीत जास्त वाढवणे. मग त्याच्यामध्ये पीसीआर मध्ये हीट डिन्युट्रेशन 91°C, त्याच्यानंतर अॅनेलिंग 54°C आणि पॉलिमरायझेशन 72°C पर्यंत उष्णता दिली जाते. नंतर ट्रान्सजेनिक शेतीमध्ये आपण बीटी कापूस, बीटी मका, गोल्डन राईस, फ्लेवर सेवर टोमॅटो, बरोबर ना, त्याच्यानंतर वाटाणा, तंबाखू, बटाटा, ही एवढी सगळी आपण त्याच्यामध्ये पिकं बघितली. त्यानंतर मग आपण अँटीजन म्हणजे काय, अँटीबॉडीज म्हणजे काय, त्याच्यानंतर ट्रान्सजेनिक प्राणी कुठले कुठले आहेत, रोजी काय, ट्रेसी मेंढी, उंदीर, हे एवढे सगळे प्राण्यांची उदाहरणं सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघितली. मग त्याच्यामध्ये उपचारात्मक उपाययोजनामध्ये जीन थेरपी असेल, मानवी विरुद्ध संप्रेरक असेल, स्टेरॉइड्स असेल, इन्सुलिन निर्मिती असेल, हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघितलं. लस असेल, खाद्य लस म्हणजे जे ट्रान्सजेनिक पिकं जे आहेत बघा, ते वेगळ्या रोगांसाठी ती बनवलेली आहेत, ते म्हणजेच काय, खाद्य लस. ओके, तर हे एवढं सगळं आपल्या ह्या तिसऱ्या चॅप्टर मध्ये आपण बघितलेलं आहे. हे सुद्धा जसं मागच्या वेळेस जसं तुम्ही वाचायच होते, आज जे शिकवले ते आजच, तर त्याचं हे सुद्धा जे आहे ते आजच तुम्ही ते वाचून ठेवा, म्हणजे तुम्हाला समजेल. आता नेक्स्ट चॅप्टर आपण बघू बघा. हे तुम्ही आजच वाचा, म्हणजे तुम्हाला ते लगेच समजून जाईल. आता हा चॅप्टर थोडा इंटरेस्टिंग आहे बघा. आता आपण बघितलं डीएनएचं तंत्रज्ञान कसं, किंवा आता आपण आधुनिक जैवतंत्रज्ञान बघणार आहोत. आता म्हणजे थोडस वेगळं आहे, थोडं इंटरेस्ट. म्हणजे आता आपण बघितलं की जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणजे काय, पुनर्संयोजित डीएनए म्हणजे काय. आता ह्याच्यामध्ये आपण प्राण्यांच्या प्रतिकृती कशा बनवल्या, अॅनिमल क्लोनिंग कसं, ऊती संवर्धन कसं केलं जातं, डीएनएचं फिंगर प्रिंटिंग कसं केलं जातं, आता ह्याचा आपण अभ्यास करूया. आता आधुनिक जैवतंत्रज्ञान बघूया. आता हा थोडा इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, बोर नाही होणार तुम्हाला. बघा, या प्रकरणात आपण जैवतंत्रज्ञान झालेल्या आमूलाग्र बदलाचे आधुनिक तंत्रज्ञान पाहणार आहोत. दुधाचे दही करणे यालाही जैवतंत्रज्ञानच म्हणतात, बरोबर ना, कारण आपलं ते पूर्वग्रहावरती चालू होतं बघा. म्हणजे आपली आई इतक्या वर्षापासून दुधाचं दही बनवते, आपण खातो, पण आपल्याला माहित नव्हतं, बरोबर ना, की त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत ज्या दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करतात. मग जेव्हा आपण तिसरी चौथीला विज्ञान विषय शिकलो, त्यावेळेस आपल्याला कळालं की बाबा दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करण्याचं काम बॅक्टेरिया करतात, पण ते आपल्याला डोळ्याला दिसत नाहीत म्हणून आपण ते खातो, पण त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात. आणि ते सुद्धा एक
लोकांच्या पूर्वग्रहावरती चालत आलेलं एक बायोटेक्नॉलॉजीचं उदाहरण आहे. परंतु हे वर्षानुवर्ष पारंपरिक क्रिया म्हणून ओळखले जातात आणि परंतु डीएनएच्या शोधानंतर आणि त्यात पाहिजे तो डीएनएचा तुकडा मिळवण्याच्या तंत्रज्ञानामुळे आजचे जैवतंत्रज्ञान खऱ्या अर्थाने आधुनिक जैवतंत्रज्ञान झालेले आणि आपण प्रमुख 3 बाबी पाहणार आहोत. आता सध्या आपण बायोटेक्नॉलॉजीच्या 5th जनरेशन मध्ये आहोत बघा. म्हणजे आपण ज्या गोष्टी इमॅजिन करू शकत नाही, अरे खरंच हे असं असतं का? त्या गोष्टी सुद्धा प्रत्यक्षात येतात. प्रत्यक्षात लोक प्रॅक्टिकली म्हणजे डॉक्टर, मेडिकल क्षेत्रामध्ये घडतात. ओके. जसं मी तुम्हाला मागच्या वर्षी स्टेम सेल्सचं उदाहरण सांगितलं. तुम्हाला आठवतंय की नाही मला माहित नाही बघा. मी परत एकदा सांगते. आता हे एक आधुनिक जैवतंत्राचं उदाहरणच आहे. आता स्टेम सेल्स म्हणजे काय असतं बघा, मूळ पेशी असतात. ज्या पेशींचं रूपांतर दुसऱ्या कुठल्याही पेशीमध्ये होत नाही. आता मग स्टेम सेल्स कुठे असतात? किंवा आपल्या ज्या काही सगळ्यात सेल्स आहेत 32.7 ट्रिलियन सेल्स आहेत आपल्या सगळ्या पेशी, त्या कुठून येतात? तर त्या सगळ्या पेशी ज्या आहेत त्या बोन मॅरो मधून येतात. त्याला मराठीमध्ये आपण अस्थिमज्जा म्हणतो. आता बोन मॅरो. तर ह्या ज्या सगळ्या 32.7 ट्रिलियन ज्या पेशी आहेत त्या बोन मॅरो मधून जन्माला येतात. मग त्या सुद्धा स्टेम सेल्स तिथेच कुठेतरी असा शोध लावला. मग आता पूर्वी काय होतं बघा, स्टेम सेल्स ज्या आहेत त्या संवर्धित करून ठेवण्याचा किंवा सेव्ह करून ठेवण्याचा फक्त एकच ऑप्शन होता. कधी? जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळी. आता आपल्या भारतातल्या फक्त 10% लोकांना माहिती आहे स्टेम सेल्स काय असतं, कशासाठी संवर्धित करून ठेवायच्या, त्या कुठे संवर्धित करून ठेवल्या जातात, त्याचा उपयोग काय होतो संवर्धित केल्याचा. आता हे एक आधुनिक बायोटेक्नॉलॉजीचं उदाहरण आहे. आता फॉर एक्झाम्पल 32 वर्षापूर्वी माझ्या जर आई वडिलांनी माझ्या जर स्टेम सेल संवर्धित करून ठेवल्या असतात. कधी? आता आधी फक्त एकच ऑप्शन होता. कधी? जेव्हा मूल जन्माला येतं. आता आईला आणि मुलाला जोडणारी जी काही नाळ असते बघा, म्हणजे खूप स्ट्रॉंग असतं. म्हणजे आपलं सगळ्यात आधी नातं जे आईशी असतं बघा. तर आई आणि मुलाला जोडणारी जी काही नाळ असते, त्या नाळेमध्ये ह्या सगळ्या स्टेम सेल्स असतात. कुठल्या? आई आणि मुलाला जोडणारी जी नाळ असते. आता मग ते संवर्धित करून ठेवण्याचं ठिकाण फक्त आपल्या भारतामध्ये एकच आहे, बेंगलोरमध्ये. म्हणजे ऑल इंडियामधल्या कुठल्याही बाळाच्या जर स्टेम सेल संवर्धित करून ठेवायचे असेल तर त्या बेंगलोरच्या सेंटरला ठेवले जातात. आता संवर्धित करून ठेवणं सुद्धा म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचं उदाहरण आहे. म्हणजे बघा ते संवर्धित कशा करून ठेवत असतील, नाव, गाव कुठलं काय, बरोबर ना? म्हणजे मूल जेव्हा जन्माला आलं त्याच्या वेळेस त्याचे संवर्धित करून ठेवलं जातं. आता समजा माझ्या तर 32 वर्षापूर्वी माझ्या घरच्यांनी स्टेम सेल संवर्धित करून ठेवल्या असत्या आणि मला जर समजा पुढे जाऊन 20 वर्षांनी, 30 वर्षांनी, 60 वर्षी कुठला तरी काहीतरी रोग झाला, तर तो रोग विदाऊट सर्जरी म्हणजे विदाऊट ऑपरेशन डॉक्टर माझा रोग नाहीसा करतात. आता स्टेम सेल्सचा उपयोग कशासाठी होतो? आता रोग होणे म्हणजे काय बघा, आपले बघा जुने जुने लोक आपले आजी वगैरे म्हणते बघा आपल्या शरीरामध्ये सगळेच रोग असतात. पण काही रोग कुणाला उद्भवतात, काही रोग कुणाला उद्भवत नाही. आता आपल्या शरीरामध्ये ह्या क्षणी कॅन्सरच्या पेशी सुद्धा आहेत. पण आपली इम्युनिटी चांगली आहे, आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. त्यामुळे त्या कॅन्सरच्या पेशी जन्माला येत नाही. ओके. तर आता बघा टॉन्सिल कुणाला खूप त्रास होतो. टॉन्सिलचा इतका त्रास होतो की ते ऑपरेशन करून काढायला लागतात. कुणाला टॉन्सिलचा काहीच त्रास होत नाही. म्हणजे प्रत्येकाच्या शरीरामध्ये सगळे रोग आहेत पण ते म्हणजे कुणाला उद्भवतात, कुणाला ते उद्भवत नाही. तर मग रोग होणं म्हणजे काय? की चुकीच्या पेशी, चांगल्या पेशी मरणं आणि चुकीच्या पेशी जन्माला येणं म्हणजे रोग होणं. मग आता त्या स्टेम सेल्स पासून काय वापस स्टेम सेल्स का संवर्धित करून ठेवायच्या मुलगा जन्मला त्या नाळेमधल्या? तर त्याला पुढे जर भविष्यात कुठला रोग झाला तर त्या स्टेम सेल्स पासून त्याला आता ज्या पेशींची गरज आहे त्या पेशी त्या स्टेम सेल्स पासून डॉक्टर बनवतात आणि त्या पेशी त्या व्यक्तीच्या शरीरात इन्क्लूड करून त्याचा रोग विदाऊट सर्जरी तो बरा करतात. आता हे झालं आधीचं, म्हणजे जेव्हा फक्त एकच ऑप्शन होता स्टेम सेल्स फक्त मुलाच्या जन्माच्या वेळेस सेव्ह करता यायच्या. आता जेव्हा ऐश्वर्या राय बच्चनला ती मुलगी झाली त्यावेळेस तिला गव्हर्नमेंटनी ब्रँड अँबॅसेडर बनवलं ह्या उपक्रमाचं. का? कारण लोकांमध्ये ह्याचा अवेअरनेस यावा. कारण आपल्या लोकांना माहितीच नाही किंवा आपल्यासारख्या मिडल क्लास फॅमिली मधल्या पालकांना स्टेम सेल्स काय माहिती नसतं. स्टेम सेल्स संवर्धित करून का ठेवायच्या? त्याचा खर्च इतका असतो की ते आपल्याला सारख्या मिडल क्लास फॅमिली मधल्या पालकांना ते परवडण्यासारखं नाहीये. आणि अजून इकडे जास्त त्याचा अवेअरनेस सुद्धा आलेला नाही. तुम्ही एखाद्या बघा कुठल्या तरी तुमच्या इकडच्या गावाकडच्या एखाद्या BHMS, BMS डॉक्टरला जाऊन विचारा स्टेम सेल्स काय असतं, स्टेम सेल कशासाठी संवर्धित करून ठेवलं जातं, तरी सुद्धा तुम्हाला त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळणार
नाही, कारण आपल्याकडे अवेअरनेस खूप कमी आहे बघा. कारण त्यांनी पण कधी अनुभवलेलं नसतं. त्यांच्या हाताखालून पण अशी कधी कुठली केस गेली नसते, की बाबा आमच्या बाळाच्या स्टेम सेल्स आम्हाला संवर्धित करून ठेवायचे. त्यामुळे त्यांना पण असं यातलं काही सगळंच पुरेपूर नॉलेज असं नसतं बघा. कारण हा खूप प्रॅक्टिसचे त्यांच्या बाहेरचा विषय असतो आणि हे खूप रेअर केसेस म्हणजे जे असतात ते फक्त त्या केसेसमध्ये फक्त होतं बघा. मग जसं आता एकदम जे मुंबईतले सगळे हायस्ट हॉस्पिटल्स आहेत, लीलावती असेल किंवा अशी मोठी मोठी जे हॉस्पिटल्स आहेत, तिथल्या डॉक्टरांना ह्याच्याबद्दल माहिती असते. कारण त्यांच्या हाताखालून अशा केसेस गेलेल्या असतात. स्टेम सेल्स आम्हाला संवर्धित करायचे. मग ते तिथून तिथून पाठवलं जातं कुठे बेंगलोरला. मग आता ह्या स्टेम सेल्सचा वापर काय होतो, की पुढे जर त्या भविष्यात त्या जर बाळाला जर काही कुठला रोग झाला, तर ह्या स्टेम सेल्स पासून त्यावेळेस त्याला ज्या पेशींची गरज असते त्या पेशी डॉक्टर बनवतात आणि त्या पेशी त्याच्या शरीरात इन्क्लूड करून तो रोग बरा करतात. म्हणजे मग आता ही एकच पद्धत होती फक्त साधी संवर्धित करून ठेवायची. पण आता आता मेडिकल बायोटेक्नॉलॉजी जी आहे आपण 5व्या जनरेशन मध्ये आहोत तर अजून त्याच्यामध्ये प्रगती झाली. मग डॉक्टरांनी विचार केला की आता एखाद्याच्या जर स्टेम सेल्स जर त्याच्या जन्माच्या वेळी संवर्धित नसतील तर मग आता काय करायचं? तर डॉक्टरांनी काय केलं? तर सगळ्या पेशी कुठून येतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं आता बोन मॅरो मधून येतात, अस्थिमज्जामधून येतात. तर स्टेम सेलचा शोध सुद्धा बोन मॅरो मधून लावला डॉक्टरांनी आणि त्यांना त्या बोन मॅरो मधून स्टेम सेल्स सापडल्या शोध घेतल्यानंतर. आणि मागच्या वर्षी सायन हॉस्पिटलमध्ये म्हणजे कोविडच्या आधी 2019च्या एंडिंगला तर एक 8-9 वर्षाचा मुलगा होता. त्याला मतिमंदपणा होता. मतिमंदपणा म्हणजे ब्रेन त्याचा नॉर्मली काम करत नव्हता. मग त्याला ज्या पेशींची आता गरज होती त्या पेशी डॉक्टरांनी आधी काय केलं त्याच्या बोन मॅरो मध्ये आधी स्टेम सेल्सचा शोध घेतला. त्यांना असं लक्षात आलं की इथं सुद्धा स्टेम सेल्स सापडू शकतात. असं नाही की फक्त जन्माच्या वेळी संवर्धित करून ठेवाव्या लागतात. तर त्या मुलाच्या बोन मॅरो मधून त्यांनी स्टेम सेल्स शोधून काढल्या आणि त्या स्टेम सेल्स पासून आता त्याच्या ब्रेनला ज्या पेशींची गरज आहे त्या पेशी बनवल्या आणि त्या पेशी त्या मुलाच्या ब्रेनमध्ये इन्क्लूड करून ती सर्जरी सक्सेस केली आणि आता आपल्या देशातली ती पहिली म्हणजे सर्जरी जी आहे ती सक्सेस झाली. म्हणजे आता बायोटेक्नॉलॉजी एवढं पुढे गेलंय म्हणजे जरी तुमच्या जन्माच्या वेळेस तुम्ही स्टेम सेल संवर्धित जरी केल्या नसल्या, आता समजा मला 60व्या वर्षी काहीतरी प्रॉब्लेम झाला, समजा मला लिव्हरचा प्रॉब्लेम झाला, काहीतरी झाला किंवा XYZ कुठला तरी रोग झाला. तर त्यावेळेस जर मला माझ्या घरच्यांनी जर माझ्या जन्माच्या वेळी जर 30-32 वर्षापूर्वी जर माझ्या स्टेम सेल संवर्धित केल्या नसल्या, तरी सुद्धा आता माझ्या बोन मॅरो मधून डॉक्टर स्टेम सेल शोधतील आणि आता मला ज्या पेशीची गरज आहे त्या पेशी शोधून त्या स्टेम सेल्स पासून त्या पेशी बनवून त्या पेशी माझ्या शरीरात इन्क्लूड करून माझा रोग बरा करतील. म्हणजे इतकं बायोटेक्नॉलॉजी जे आहे, मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी जे आहे ते पुढे गेलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला ते दिसणार नाही बघा. म्हणजे कळणार पण नाही दाखवलं तरी. म्हणजे स्टेम सेल्स कशा दिसतात, मग त्या बोन मॅरो मधून कशा बाजूला काढल्या, मग त्याच्यापासून कशा पेशी बनवल्या, हे आपण सांगू शकत नाही. किंवा आपल्याला दाखवलं तरी ते समजणार नाही, पण ते आपण समजून इमॅजिन घेऊन ते समजून घ्यायचं. तर हे स्टेम सेल झालं. आता किंवा बघा जेंडर चेंज जे आहे, सर्जरी जे आहे, ते सुद्धा एक मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीचं उदाहरण आहे. म्हणजे समजा एखाद्या जर मुलाला जर मुलगी व्हायचंय, तर ती सर्जरी सुद्धा डॉक्टर आजकाल करतायत. म्हणजे इतकं मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी झालेलं आहे. म्हणजे इतकं सगळं जे आहे ते पुढे गेलेलं आहे बघा. आता हृदय ट्रान्सप्लांट सर्जरी पूर्ण हार्ट बाजूला काढून ठेवलं जातं आणि त्या मशीनवरती त्या व्यक्तीला जिवंत ठेवलं जातं. म्हणजे बघा किती भयानक टेक्नॉलॉजी आहे. तर आता इतकी बायोटेक्नॉलॉजी जी आहे ती पुढे पुढे गेलेली आहे. तर आता आपण बघूया ह्याच्यामध्ये की अजून असे वेगळे गोष्टी आपल्याला ह्याच्यातून शिकायला मिळतील बघा ह्या चॅप्टरमध्ये. एकदम इंटरेस्टिंग आहे. बघा आता पहिली जी गोष्ट बघा बायोटेक्नॉलॉजी मध्ये डीएनए फिंगर प्रिंटिंग. आता डीएनए फिंगर प्रिंटिंग म्हणजे काय? तर आता एखाद्याच्या बोटावरून ठसे ओळखले जातात आणि त्याच्यातून आरोपीचा शोध घेणं सोपं जातं. आता फॉर एक्झाम्पल मी स्वतः कुठल्या तरी एका गल्लीतल्या व्यक्तीचा मर्डर केला असं समजा. म्हणजे मी आमच्या कुठल्या तरी गावच्या किंवा गल्लीतल्या व्यक्तीचा मर्डर केला. आता हे तुम्हाला फिंगर प्रिंटिंग समजून सांगण्यासाठी सांगते मी. आणि गल्लीतल्याच कुणाचा तरी एकाचा मी मर्डर केला आणि मला पोलीस शोधतायत. मग आता सगळ्यांचा डाऊट माझ्यावरती, पण मी कुठेतरी गायब आहे. तर मला शोधण्यासाठी डॉक्टर काय करतील? आता सगळ्यांचा डाऊट माझ्यावरती म्हणजे गल्लीतली लोक सांगतात पोलिसांना की ह्याच घरातली व्यक्ती आहे, अशी तशी आहे. ही सध्या व्यक्ती गायब आहे, ह्याच व्यक्तीवरती आमचा संशय आहे. तर काय करतील बघा, मी गायब आहे, मी कुठेतरी
गेलीये. पण पोलीस काय करतील त्या केसमध्ये, माझ्या घरचे जे म्हणजे माझे आई वडील जे आहेत त्यांचा डीएनए म्हणजे त्यांचे जे काही एकत्रित जे आहे बघा त्यांच्या याचा अभ्यास करतील, त्यांच्या बोटांचे ठसे घेतील आणि नंतर मला शोधण्यासाठी त्या फिंगरप्रिंटचा वापर करतील. मग त्यांचे फिंगरप्रिंट माझ्या फिंगरप्रिंटशी जर मॅच झाले तर मग मीच आरोपी आहे, मीच तो मर्डर केला हे सिद्ध होऊ शकतं. तर इतकी जी टेक्नॉलॉजी आहे ती पुढे गेलेली आहे. म्हणजे मी जरी गायब झाले तरी सुद्धा माझ्या आई वडिलांच्या डीएनएच्या फिंगर प्रिंटिंग वरून माझा शोध त्यांना घ्यायला येतो. बघा इथे फिंगर प्रिंट बोटांचे ठसे असा अर्थ होत नाही. तर आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरात जे विविध गुणधर्म दिसून येतात ते जनुकामुळे आणि जनुक हे डीएनएचा तुकडा असतो आणि हे आपण अभ्यासलेलं आहे. आपल्या डीएनए हे आपल्या आई वडिलांच्या डीएनएशी तंतोतंत जुळणारे नसतात कारण आपल्यामध्ये तयार झालेला डीएनए आई आणि वडिलांच्या डीएनएचे एकत्रित रूप आहे. बरोबर ना? आता मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की आपल्या डीएनए आपल्या आई वडिलांचा डीएनए मॅच होतो पण आपल्या डीएनए आपल्या भावाचा डीएनए मॅच होईलच असं नाही. जर एकत्रित जन्माला आलो आपण म्हणजे ट्विन्स असेल तरच आपला डीएनए जुळतो. म्हणजे आपल्या आई म्हणजे माझा पण आई वडिलांशी डीएनए जुळणार, भावाचा पण आई वडिलांशी डीएनए जुळणार, पण माझा आणि भावाचा डीएनए एकच असू शकत नाही. तर मग आपला पण डीएनए सेम आईसारखा किंवा सेम वडिलांसारखा नसतो बघा, कारण आई आणि वडिलांचं एकत्रित डीएनएचं रूप असतं. म्हणून डीएनए फिंगर प्रिंटिंग या पद्धतीद्वारे आई वडिलांच्या डीएनएचा अभ्यास करून पाल्याचे डीएनए ओळखता येतं. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये जनुकीय घटक हा ठराविक असतो. यालाच फिंगरप्रिंट किंवा त्याची ओळख म्हणतात. आपण डीएनएची रचना पाहिली बघा, आपणास माहिती आहे की डीएनए हा न्यूक्लियोटाइड पासून बनलेला असतो. बरोबर, आपण बघितलेलं आहे सगळं हे. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ डीएनए कोण आहे? न्यूक्लियोटाइड आहे. ओके. त्याच्यामध्ये मग शर्करा, फॉस्फरस गट, कार्बन ह्याच्यापासून आपण हे सगळं बनलेलं आहे न्यूक्लियोटाइड. त्याच्यामध्ये ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन हे सगळं आपण बघितलेलं आहे. तर जगातील सर्वांचा डीएनए हा 99.99% सारखा सर्वांचा. परंतु 0.01% डीएनए हा वेगळा असतो. म्हणजेच हा वेगळेपणा म्हणजे त्या व्यक्तीची विशिष्ट ओळख आहे. म्हणजे सगळ्यांचा डीएनए सगळ्यांचा सेमच आहे बघा 99.99%. फक्त 0.01% डीएनए जो आहे तो वेगळा आहे. त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचं दिसणं, आपल्या सगळ्यांचा स्वभाव, आपल्या सगळ्यांचं बॉडी स्ट्रक्चर हे सगळं वेगवेगळं आहे. फक्त किती? 0.01% मुळे. जो डीएनए मध्ये पुन्हा पुन्हा दिसून येतो यालाच काय म्हटलं जातं? व्हीएनटीआर, मिनी सॅटेलाइट व्हेरिएबल नंबर टँडम रिपीट असं म्हणतात. व्हीएनटीआर अंदाजे 20 ते 100 न्यूक्लियोटाइडचा बनलेला असतो आणि या व्हीएनटीआर बद्दल शास्त्रज्ञ वायमॅन आणि व्हाईट यांनी 1986 मध्ये सर्वप्रथम माहिती दिली. आणि त्यांच्यामध्ये जगातील 300 मिलियन लोकांमध्ये दोघांचा व्हीएनटीआर सारखा असू शकतो आणि या व्हीएनटीआरची लांबी ही प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असू शकते. तर व्हीएनटीआर काय बघा, मिनी सॅटेलाइट आहे, व्हेरिएबल नंबर टँडम रिपीट जो आहे जो 20 ते 100 न्यूक्लियोटाइडचा असतो आणि ह्याचा शोध कुणी लावला? वायमॅन या शास्त्रज्ञांनी 1980 मध्ये लावलेला आहे. त्याच्यामध्ये बघा 300 मिलियन लोकांमध्ये दोघांचा व्हीएनटीआर सारखा असू शकतो. जगातल्या 300 मिलियन लोकांमध्ये फक्त दोघांचा व्हीएनटीआर सारखा असू शकतो आणि व्हीएनटीआरची लांबी सुद्धा प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असू शकते. म्हणजे किती व्हीएनटीआर मध्ये बदल आहे आणि हा व्हीएनटीआर फक्त कशामुळे? 0.01% डीएनए मुळे. आता व्हीएनटीआर म्हणजे बघा डीएनए मध्ये असलेला नायट्रोजन बेसचा असा क्रम आहे जो 22 मीटर एवढ्या लांब 2.2 मीटर एवढ्या लांब डीएनए मध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होतो आणि हा रिपीट होणारा क्रम प्रत्येक व्यक्तीत ठराविक असतो आणि त्या क्रमाची संख्या 20 ते 100 दरम्यान असते. उदाहरणार्थ एटीजी सीसीटी क्रम पुन्हा पुन्हा दिसणे. ॲडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन असा हा जो काही क्रम आहे बघा, सतत न्यूक्लियोटाइडचा क्रम जो आहे तो वेगवेगळ्या परत परत रिपीट होणे म्हणजेच काय आहे? व्हीएनटीआर. आणि व्हीएनटीआर अंदाजे किती असतो? तर 20 ते 100 इतक्या न्यूक्लियोटाइडचा बनलेला असतो. आता डीएनए फिंगर प्रिंटिंगची पद्धत बघा काय आहे. लक्षात घ्या, डीएनए फिंगर प्रिंटिंग या पद्धतीत वापर आपण एकतर बलात्कार, खून अशा आरोपींना पकडण्यासाठी करतो किंवा आई वडिलांचे डीएनए व त्याचे अपत्य यांना ओळखण्यासाठी करतो. म्हणजेच आपल्याला संशयित आरोपीचे डीएनएचे हे त्यांच्या पेशीमधून घेणे गरजेचं आहे. जे घटनास्थळी मिळालेला रक्त, केस, त्वचा या भागातील डीएनएशी जुळवायचे असते. म्हणजे केसावरून बघा आता एखादी गन वापरली, एखादा चाकू वापरला, त्याच्यावरच्या फिंगरप्रिंट वरून सुद्धा त्याचा डीएनए त्याच्यातून शोध घेतला जाऊ शकतो. रक्ताचा एखादा थेंब, केस, त्वचा ह्याच्यावरून सुद्धा डीएनए जुळवण्याचं काम केलं जातं. जर वरील दोन्ही डीएनए तंतोतंत जुळाले तर संशयित आरोपी आणि घटनास्थळी मिळालेला डीएनए हा एकाच व्यक्तीचा असेल
म्हणजेच शोध हा आरोपी म्हणजे हाच आरोपी आहे, असा त्याचा अर्थ होतो. आता डीएनए किंवा फिंगरप्रिंटिंग मधल्या बघा पायऱ्या कुठल्या कुठल्या आहेत. डीएनए विविक्तीकरण, डीएनए आयसोलेशन. आता ह्या डीएनए फिंगरप्रिंटिंगच्या डीएनए ओळखण्याच्या ह्या पायऱ्या आहेत बघा. घटनास्थळी मिळालेल्या रक्त, केसांची मुळे, शुक्रपेशी यासारख्या पेशीपासून डीएनए वेगळं करतात. आता समजा एखाद्या याच्यावरती जर म्हणजे मुलीवरती रेप झालाय, तिथे स्पर्म वगैरे पडलेले असतील तर त्याच्यावरून सुद्धा आरोपी कोण आहे हे शोधलं जातं. त्यालाच काय म्हणतात तर डीएनए विविक्तीकरण. म्हणजे रक्त असेल, केसांची मूळ असतील, स्पर्म असतील, ह्याच्यापासून डीएनए वेगळा करणे, त्याच्यापासून आरोपीचा शोध घेणे, म्हणजे ते काय डीएनए आयसोलेशन. त्याच्यानंतर बघा हे फॉरेन्सिक लॅबमध्ये ह्याचं सगळं शोध घेतला जातो बघा. आता डीएनए प्रवर्धन, डीएनए अँप्लिफिकेशन. जर मिळालेलं डीएनए कमी प्रमाणात असेल तर त्याचे प्रतिकरण केले जाते, बरोबर ना. म्हणजे अशा आपण बघितलं, आता समजा डीएनए आता एखाद्या स्पर्म वरून डीएनए मिळाला, त्याच्यातून डीएनएचा भाग वेगळा केला. आता जर डीएनएचा भाग कमी असेल तर काय केलं जातं, डीएनए अँप्लिफिकेशन म्हणजे काय, एका डीएनएच्या वेगळ्या प्रतिकृती तयार केल्या जातात. तर त्याच्यातून जर मिळाला छोटा भाग असेल डीएनएचा तर त्याचं प्रतिकरण केलं जातं, मल्टिप्लिकेशन केलं जातं. ते एका डीएनए वरून आणखीन एक डीएनए जे आहे ते तयार केले जातात. त्यासाठी पॉलिमरेज शृंखला अभिक्रिया या पद्धतीचा वापर केला जातो. पीसीआर म्हणजे उष्णता दिली जाते त्या डीएनएला. आता एका डीएनएच्या अनेक साऱ्या प्रतिकृती तयार केल्या जातात. आता डीएनए फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय बघा, विखंडन. मिळालेल्या डीएनए ना विशिष्ट ठिकाणी कट केले जाते आणि यासाठी निर्बंधन एंडोन्यूक्लिएज या विकाराचा वापर केला जातो आणि ती विशिष्ट ठिकाण म्हणजे त्या व्यक्तीचा व्हीएनटीआर होय, जो 22 ते 100 न्यूक्लिओटाइड मध्ये असतो आणि सतत सतत तेच जे न्यूक्लिओटाइड आहेत ते पुन्हा पुन्हा दिसतात, ते म्हणजेच काय असतं, व्हीएनटीआर. जसं ऍडोनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन, हे सतत सतत जे काय 22 ते 100 न्यूक्लिओटाइड मध्ये सतत रिपीट न्यूक्लिओटाइड होतं, त्यालाच काय म्हटलं जातं, व्हीएनटीआर. ओके. आणि हा व्हीएनटीआर फक्त 0.01% जो वेगळा डीएनए आहे त्याच्यामुळे हा समजतो बघा. आता विद्युत कण संचालन म्हणजे काय बघा, इलेक्ट्रोफोरोसिस. ॲग्रोज जेलमध्ये डीएनएचा रेणू टाकला जातो जेलमध्ये आणि यातून धारा वाहू दिली जाते म्हणजे करंट. आपल्याला माहिती की डीएनए हा ऋणप्रभारित रेणू आहे जो धनप्रभारित ध्रुवाकडे आकर्षला जाईल आणि यामुळे एका विशिष्ट ठिकाणी पट्टे तयार होतात आणि ॲग्रोज जेल खूप सच्छिद्र असल्याने त्यात डीएनए अडकतात व एका जागी जमा होतात. डीएनएचे स्तंभ विलग करण्यासाठी अल्कली माध्यमाचा वापर केला जातो. डीएनए ऋणप्रभारित असल्यामुळे धनप्रभारितकडे आकर्षला जातो आणि जो काय ॲग्रोज जेल आहे बघा त्याच्यामध्ये हा डीएनएचा रेणू टाकला जातो. साऊथर्न ब्लॉटिंग काय बघा, यामध्ये वरील पद्धतीत तयार झालेले डीएनएचे पट्टे नायलॉन पटलावर टिपून घेतले जातात आणि नायट्रोसेल्युलोज पेपरचा वापर केला जातो साऊथर्न ब्लॉटिंग मध्ये. आता हायब्रिडायझेशन म्हणजे बघा, संकलन म्हणजे काय आहे, यामध्ये संशयित आरोपीचे डीएनए हे वरील प्रक्रियेत तयार केलेला आधीच किरणोत्सारित पट्ट्यावर टाकले जातात. आधी तुम्हाला दिसते बघा एक पट्टी, त्याच्यावरती सगळे जे टाकलेले आहेत. संशयित आरोपीचा डीएनए हा आधीच किरणोत्सारित केलेला असतो, तर दोन्ही नमुने एकाच व्यक्तीचे असतील तर ते एकमेकांना जुळतील आणि जर नसेल तर आपण वरून टाकलेले संशयित किरणोत्सारी डीएनए न जुळता ते धुतले जाऊन त्यातून निघून जातात. आता फोटोग्राफीवरून सुद्धा बघा, आता वरील संकलन केलेली नायलॉन पटल क्ष किरणाच्या समोर ठेवली जाते आणि दोन्ही नमुने जुळवले गेले तर आपण वरून टाकलेला किरणोत्सारी डीएनए चमकायला लागेल. जर जुळत नसेल तर क्ष किरणावर काही परिणाम दिसणार नाही. आता महत्वाचे मुद्दे बघा, डीएनए फिंगरप्रिंटिंगची पद्धत सर्वप्रथम ॲलेक्स जेफ्री या शास्त्रज्ञाने शोधली. इसवी सन 1994 मध्ये याचा वापर युरोपमध्ये केला गेला. भारतामध्ये डॉक्टर लालजी सिंग यांनी बनवलेली पद्धत वापरतात आणि यांना भारतातील डीएनए फिंगरप्रिंटिंगचे जनक म्हणतात. या पद्धतीत किरणोत्सारी डीएनए हा सापाच्या वाय गुणसूत्रापासून घेतात. मण्यार सापाच्या मादीमध्ये XY गुणसूत्र तर नरामध्ये YY गुणसूत्र असतात. डीएनए फिंगरप्रिंटिंगचे उपयोग बघा, न्यायवैद्यक शास्त्रामध्ये, फॉरेन्सिक सायन्समध्ये पालकत्व सिद्ध करण्यासाठी आणि मानवी उत्क्रांतीचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी हे डीएनए फिंगरप्रिंटिंगसाठी संशोधन करणारी संस्था हैदराबादमध्ये आहे आणि साधारणतः पेशीमध्ये 2 प्रकारचे डीएनए असतात. आता बघूया कुठले कुठले डीएनए असतात बघा. एक म्हणजे न्यूक्लियर डीएनए आणि दुसरा मायटोकॉन्ड्रियल डीएनए. बघूया. आता हे फिंगरप्रिंटिंग तुम्हाला समजलं असेल की त्याचा कसा उपयोग केला जातो, कसे त्याच्यावरून संशयितांचा शोध घेतला जातो बघा, बलात्कार, खून, त्याच्यामध्ये मग ह्या 5 पद्धती आपण बघितल्या, 7.
डीएनए व्यक्तीकरण, डीएनए आयसोलेशन, डीएनए अँप्लिफिकेशन, डीएनए फ्रॅगमेंटेशन, इलेक्ट्रोफोरोसिस, साउथर्न ब्लॉटिंग, हायब्रिडायझेशन, फोटोग्राफी ह्या सगळ्या माध्यमातून डीएनए चा जो काही शोध फिंगरप्रिंटिंगचा शोध लावला जातो. तर डीएनए फिंगरप्रिंटिंगची पद्धत जी आहे ते ॲलेक्स जेफ्री यांनी 1994 मध्ये युरोपमध्ये सुरू केली बघा, तर ते लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये जे आहे ते डॉक्टर लालजी सिंग यांनी पहिल्यांदा ती पद्धत वापरली, त्यामुळे त्यांना डीएनए फिंगरप्रिंटिंगचा जनक म्हणतात. हे दोन्ही नावं लक्षात ठेवा. त्यांनी डीएनए हा सापाच्या गुण वाय गुणसूत्रापासून घेतात आणि मण्यार सापाच्या फिमेल एक्स वाय गुणसूत्र नरामध्ये वाय गुणसूत्र असेल त्याचा शोध लावलेला आहे. तर हे लक्षात ठेवा, डॉक्टर लालजी सिंग हे भारतातले डीएनए फिंगरप्रिंटिंगचे जनक आहेत. आणि जगामध्ये पहिल्यांदा युरोपमध्ये ॲलेक्स जेफ्री या शास्त्रज्ञाने 1984 मध्ये फिंगरप्रिंटिंगचा शोध लावलेला आहे. आणि भारतामध्ये जे काही फिंगरप्रिंटिंगचं संशोधन करणारी जी संस्था आहे CCMB, सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी, ती कुठे आहे तर हैदराबादमध्ये आहे. नेक्स्ट बघा, जो केंद्रात असतो ज्याचा गुणधर्म तयार असतो त्यालाच खरा जनुकीय घटक म्हणतात, न्यूक्लियर डीएनए. आणि मायट्रोकॉन्ड्रियल डीएनए काय बघा, पेशीच्या केंद्रकाबाहेर पेशी द्रवात तंतुकणिका हा अंगक असतो ज्याला पेशीचा ऊर्जा घटक म्हणून ओळखले जाते. यात सुद्धा डीएनए असतो आणि त्यालाच मायटोकॉन्ड्रियल डीएनए म्हणतात. म्हणजेच आपल्या प्रत्येक पेशीत असणारे वरील दोन्ही प्रकारचे डीएनए हे आईचे असतात का की फक्त वडिलांचे असतात, की दोघांचे एकत्रीकरण असतात ते आपण समजून घेऊ. आता न्यूक्लियर डीएनए म्हणजे काय, की जो केंद्रात असतो आणि ज्याचं गुणसूत्र तयार होतं त्यालाच खरा जनुकीय घटक म्हणतात. आणि मायटोकॉन्ड्रियल डीएनए म्हणजे काय असतं बघा, पेशीच्या केंद्रकाबाहेरील पेशी द्रवात तंतुकणिका हा अंगक असतो ज्याला पेशीचा ऊर्जा घटक म्हणून ओळखले जाते, मायटोकॉन्ड्रियल डीएनए. आणि या सुद्धा डीएनए असतो त्यालाच मायटोकॉन्ड्रियल डीएनए असे म्हणतात. म्हणजे आता आपल्याला बघायचंय की आपल्यात असणारा जो काही डीएनए आहे बघा, तो फक्त आईचा असतो की फक्त वडिलांचा असतो का दोघांचा एकत्रित असतो, तर ऑब्विसली तर दोघांचा तो एकत्रित असणार आहे. आता जेव्हा शुक्राणू आणि अंडपेशी एकत्र येतात बघा, शुक्राणू म्हणजे काय की मेल गॅमेट जो आहे त्याला काय म्हटलं तर शुक्राणू, आणि अंडपेशी म्हणजे काय फिमेल गॅमेट, त्या दोघांचं एकत्र येऊन काय म्हटलं जातं युग्मज, झायगोट. शुक्राणू आणि अंडपेशी एकत्र येऊन नवीन पेशीचा जन्म होतो आणि या नवीन पेशीला युग्मनज म्हणतात. मेल गॅमेट प्लस फिमेल गॅमेट इक्वल टू झायगोट. आता शेजारी जी आकृती बघा त्याच्यावर समजते की फलन होत असताना हजारो शुक्राणू केवळ एकाच अंडपेशीला संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्यापैकी केवळ एकच शुक्राणूद्वारे अंडपेशी फलित होतात. आता खूप सारे शुक्राणू स्पर्म म्हणजे बघा ते अंडपेशीमध्ये जातात पण सगळेच ते जिवंत राहत नाहीत, तर त्यातला एखादाच शुक्राणू जो आहे तो त्या अंडपेशीमध्ये जातो आणि तिथं त्याचं परत मग फलन होतं. हे होत असताना शुक्राणूच्या डोक्यातील केवळ केंद्रीय डीएनए अंडपेशीत प्रवेश करतात, म्हणून शुक्राणूचे केंद्रकीय डीएनए एकत्र येऊन युग्मनज तयार होतो. परंतु युग्मनज हा फलित झालेली अंडपेशीच होय, बरोबर ना. आणि म्हणूनच आपल्याला असणारा केंद्रीय डीएनए हा आपल्या आई व वडिलांचे एकत्रीकरण असून मायट्रोकॉन्ड्रियल डीएनए मात्र फक्त आईचाच असतो. तर हा डीएनएचा जो काही भाग आहे आई आणि वडिलांचे एकत्रित असतो, पण मायट्रोकॉन्ड्रियल डीएनए मात्र तो आईचाच असतो. ओके, आता हे झालं डीएनएचं फिंगरप्रिंटिंग. आता पुढे बघू आपण ऊती संवर्धन, टिश्यू कल्चर. आता ऊती संवर्धन कसं केलं जातं, त्याच्यासाठी माध्यम कुठलं वापरलं जातं, कुठल्या कुठल्या गोष्टींचं संवर्धन केलं जातं, मग प्राण्यामध्ये कुठल्या गोष्टींचं संवर्धन होतं, वनस्पतीमध्ये कुठल्या गोष्टींचं संवर्धन होतं, हे सगळं आता आपण ह्या ऊती संवर्धनामध्ये बघणार आहोत. आता बघा, ऊती संवर्धन म्हणजे वनस्पती क्लोनिंग होय, ही एक इन विट्रो पद्धत आहे. वनस्पती क्लोनिंग आहे म्हणजे एका वनस्पतीपासून दुसरी वनस्पती तयार करणे, ऊती संवर्धन. या पद्धतीमध्ये वनस्पतीच्या एका पेशीपासून कृत्रिम तंत्राचा उपयोग करून संपूर्ण वनस्पती बनवता येते. एकच पेशी वापरत असल्याने याला अलैंगिक प्रजनन म्हटले तरी चालेल. आणि ऊती संवर्धन खरे तर वनस्पतीत सोपे सहज होते कारण वनस्पती पेशी या पूर्णक्षम पेशी असतात. आता पूर्णक्षम पेशी म्हणजे बघा काय आहे, ज्या पेशीपासून संपूर्ण परिपक्व सजीव निर्माण होऊ शकतो त्या पेशीला पूर्णक्षम पेशी म्हणतात. आणि वनस्पतीच्या कुठल्याही भागातील पेशी या पूर्णक्षम पेशी आहेत. आता बघा साधा आपण एखादं वनस्पती आहे बघा, जास्वंदीचं झाड आहे, त्याचं आपण एक थोडस फांदीची अशी जाड फांदी ती जरी आपण आणून मातीत पुरली बघा तरी सुद्धा त्याला मुळे येतात आणि त्याला पानं फुटायला लागतात. म्हणजे ती पूर्णक्षम पेशी आहे. म्हणजे वनस्पतीतल्या सगळ्या पेशी ज्या असतात त्या पूर्णक्षम पेशी आहेत बघा. किंवा मोगऱ्याचं झाड आहे, कुठलंही झाड म्हणजे तुम्ही अशी उदाहरणं बरी तुम्ही अशी स्वतः बरीच झाडं लावली असतील बघा.
किंवा गुलाबाचं झाड आहे, किंवा आपण आता कुठल्या तरी कुणाच्या तरी घरी गेलो आणि कुठल्या तरी फुलाचं झाड बघितलं, आपण म्हणतो हे झाड खूप सुंदर आहे, आम्हाला एक त्याची फांदी द्याल का? आपण ती फांदी आणतो त्यांच्याकडून आणि आपण आपल्या कुठल्या तरी कुंडीत वगैरे आणून ती लावतो आणि त्या एका फांदीपासून त्याचं लगेच झाड होतं बघा. मग ते म्हणजेच काय आहे, पूर्णक्षम पेशी, आणि त्या फक्त वनस्पतीमध्ये असतात. ओके, त्यामुळं वनस्पतीचं क्लोनिंग करणं किंवा एका पेशीपासून पूर्ण वनस्पती तयार करणं हे काही खूप अवघड नाहीये. तर पूर्णक्षम पेशी म्हणजेच काय आहे, की एका ज्या पेशीपासून संपूर्ण परिपक्व सजीव निर्माण होऊ शकतो त्या पेशीला काय म्हटलं जातं, पूर्णक्षम पेशी. आणि वनस्पतीच्या कुठल्याही भागातील पेशी या पूर्णक्षम पेशी असतात. बघा आता उदाहरणार्थ, रताळ्याच्या मुळापासून रोप तयार होते, बरोबर आहे. ऊसाच्या खोडापासून ऊसाचं रोप तयार होते. ब्रायोफायलम या वनस्पतीच्या पानापासून रोप तयार होते, बरोबर ना. आता ब्रह्मकमळ वगैरे तुम्हाला माहिती असेल, त्याचं फक्त पान एक असतं, पान त्याचं कसं रोप असं नसतं. पान जरी तुम्ही मातीत पुरलं तर त्याच्यापासून त्याचं झाड तयार होतं. ते म्हणजेच काय, पूर्णक्षम पेशी. पेशी किंवा ऊती किंवा स्वतंत्र जीवद्रव्य यांचे नियंत्रण केलेल्या निर्जंतुक वातावरणात पोषण होऊन वाढ होणे व पूर्ण वनस्पती किंवा वनस्पतीचा भाग निर्माण होणे यालाच ऊती संवर्धन असे म्हणतात. बघा, ऊती संवर्धन म्हणजे काय. आता ऊती म्हणजे काय, की एकसारखं काम करणाऱ्या आणि एकसारख्या दिसणाऱ्या पेशींचा समूह म्हणजे काय आहे, ऊती. ग्रुप ऑफ सेल्स म्हणजेच काय, टिश्यू. आता ऊती संवर्धन म्हणजे काय, की पेशी किंवा ऊती किंवा स्वतंत्र जीवद्रव्य यांचं नियंत्रण केलेल्या निर्जंतुक वातावरणात पोषण होऊन वाढ होणे म्हणजेच काय, ऊती संवर्धन. त्यांचं पोषण होणे आणि त्याच्यामध्ये वाढ करणे म्हणजे पूर्ण वनस्पती किंवा वनस्पतीचा भाग निर्माण होणे यालाच काय म्हटलं जातं, ऊती संवर्धन. हॅम्बरलॅड या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम पूर्णक्षम पेशी ही संकल्पना दिली आणि तसेच ऊती संवर्धनाची सुरुवात केली. आता ऊती संवर्धनात वापरल्या जाणाऱ्या काही संज्ञा बघा कुठल्या कुठल्या आहेत. एक्सप्लांट. आता एक्सप्लांट काय बघा, वनस्पतीचा काही भाग जो की ऊती संवर्धनासाठी वापरला जातो त्याला एक्सप्लांट म्हणतात. आता ऊती संवर्धनासाठी थोडासा भाग त्याला काय म्हटलं जातं, एक्सप्लांट. त्यामध्ये बहुतेक करून खोड, बरोबर, जे आपण तुम्हाला मी सांगितलं उदाहरण, मूळ, सर्व भागापासून मूल पेशी घेतल्या जातात. त्याच्या 20% इथिल अल्कोहोल किंवा 0.1% HgCl2 चे निर्जंतुकीकरण केले जाते. आता किण्वक काय बघा, एक्सप्लांटची वाढ होऊन जो पेशीचा गोळा तयार होतो त्याला किनक म्हणतात. काय म्हटलं जातं, किनक, सेलस. आता इंद्रिय विकास बघा, किनक पासून खोड, मूळ, पाने असे अवयव यायला सुरुवात होणे म्हणजेच काय, इंद्रिय विकास होय. आता क्लोन म्हणजे बघा, प्रतिकृती म्हणजे सेम टू सेम. सर्वात शेवटी ऊती संवर्धनाद्वारे तयार झालेल्या वनस्पतीला क्लोन असे म्हटलं जातं. ज्या वनस्पतीपासून एक्सप्लांट घेतला होता ती वनस्पती आणि नवीन तयार झालेली वनस्पती जनुकी दृष्ट्या सारखीच असते, म्हणून नवीन वनस्पतीस क्लोन असे म्हणतात. म्हणजे एखाद्या छोट्याशा खोडापासून, एखाद्या मुळापासून, बरोबर ना. मग एक प्लांट म्हणजे काय, खोड, मूळ वगैरे जे त्याच्यापासून एक वेगळी वनस्पती तयार केली जाते त्यालाच काय म्हटलं जातं, ऊती संवर्धन. आता ऊती संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी बघा कुठल्या कुठल्या आहेत. ज्यामधून एक्सप्लांट घ्यायचे आहे ती जनक वनस्पती, बरोबर ना. दाता. किण्वक म्हणजे काय, तयार होण्यासाठी पोषक माध्यम, न्यूट्रिएंट मीडियम. नियंत्रित केलेले निर्जंतुक प्रयोगशाळा. प्रयोगशाळेमध्येच होतं हे, असं कुठे उघड्या याच्या वातावरणामध्ये ते होत नाही. तापमान, प्रकाश, आर्द्रता यासारखे विविध घटक नियंत्रित करण्याची सोय. कॅलस पासून इंद्रिय विकास व्हावा म्हणून ऑक्झिन, सायटोकायनिन यासारखी संप्रेरके वापरणे. ओके, आता इथे तुम्हाला दिसते बघा, इथं घेतलेला एक छोटासा भाग, परत इथं एक भाग घेतलेला आहे, त्याच्यापासून ती वाढत वाढत वनस्पती झाल्याने एक गाजर तिथे तयार झालेली तुम्हाला इथे दिसते बघा. तर ज्या वनस्पतीमधून घ्यायचंय ती जनक वनस्पती, एक्सप्लांट घ्यायचंय. किनक जे पोषक माध्यम आहे, निर्जंतुक प्रयोगशाळा आहे, तापमान, प्रकाश, आर्द्रता हे सगळं व्यवस्थित आहे. आणि कॅलस पासून सेंद्रिय. कॅलस म्हणजे काय आहे, की जे वनस्पतीचा खूप महत्वाचा भाग आहे आणि ते विकास व्हावा, कॅलसचा विकास व्हावा, इंद्रियाचा विकास व्हावा वनस्पती, त्यासाठी जे ऑक्झिन आणि सायटोकायनिन जे काही संप्रेरक आहे ते सुद्धा वापरणे, ह्या सगळ्या ऊती संवर्धनाच्या बाबी आहेत, आवश्यक पायऱ्या आहेत. आता ऊती संवर्धनासाठी वापरले जाणारे पोषक माध्यम बघा काय आहे. बघा काय काय आहे ह्याच्यामध्ये. आवश्यकतेनुसार पोषक माध्यम हे द्रव किंवा अर्धस्थायू वापरतात. या पोषक माध्यमात सेंद्रिय तसेच असेंद्रिय घटक असतात जे वेगवेगळ्या प्रमाणात टाकले जातात. पोषक माध्यमात जीवनसत्व, सुक्रोज, वनस्पतीची संप्रेरके यांचा समावेश असतो. स्थायू किंवा अर्धस्थायू माध्यमासाठी अगर माध्यम वापरतात, त्यात शैवाल सुद्धा वापरतात. अगार माध्यम हे पॉलिसॅकराइडने बनवलेले असते.
पोषण माध्यमाचा सामूहिक पीएच जो आहे बघा तो 5 ते 5.8 इतका असतो आणि तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस. तर त्याचं जे काही मीडियम आहे, आता हे तर ते नाव दिलेलं नाही बघा ह्या पुस्तकात, ते ऍक्च्युली कुठल्याच पुस्तकात नाहीये, पण बऱ्याचदा मुख्य परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे. तर ऊती संवर्धनासाठी कुठलं माध्यम वापरतात? तर त्याचं उत्तर आहे एमएस मीडियम, एमएस माध्यम. मुराशिगे स्पूग नावाचे शास्त्रज्ञ आहेत बघा, त्यांनी हे वापरलेलं आहे एमएस माध्यम. ओके, इथे दिलेलं आहे. तर हॅबरलॅंड याने सर्वप्रथम ऊती संवर्धन केले आणि त्यावेळी कॅनॉपच्या क्षारयुक्त द्रावण व सुक्रोज वापरते आणि माध्यमात वापरले जाणारे जीवनसत्व आहे. सध्याच्या ऊती संवर्धनात एमएस माध्यम, एमएस मीडियम, मुराशिगे स्कूग ही पद्धत वापरतात. मुराशिगे स्कूग हे शास्त्रज्ञांचं नाव आहे, त्यांनी हे माध्यम बनवलेलं आणि हा प्रश्न बऱ्याचदा मेन्स मध्ये विचारलेला आहे. ऊती संवर्धनासाठी कोणतं माध्यम वापरतात? माध्यमात वापरले जाणारे जीवनसत्व विकरांना सहाय्य करतात आणि सुक्रोज ऊर्जा पुरवते. ऑक्झिन मुळांची वाढ तर सायटोकायनिन प्ररोभाग वाढण्यासाठी होतो. तर ऑक्झिन हे काय घटक आहे बघा त्या माध्यमामध्ये असलेला. आता बघा कुठलीही वस्तू ठेवण्यासाठी एक माध्यमाची गरज असते. आता उन्हाळ्यात ज्यांच्याकडे फ्रीज आहे ते काय आपण काय करतो बघा, एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवतो आणि त्या पाण्यामध्ये दुधाचं भांड ठेवतो. आता ते पाणी काय करेल तर एक माध्यम म्हणून काम करेल दुधाचं टेम्परेचर स्थिर ठेवण्यासाठी, म्हणजे दूध खराब होऊ नये म्हणून. मग सेम तसंच हे ऊती संवर्धनामध्ये ते एक माध्यम आहे, एक द्रव पदार्थ माध्यम आहे. ते काय करतात तर ह्या ऊती संवर्धनाची किंवा त्या वनस्पतींची त्याच्यामध्ये वाढ करतात. मग त्याच्यामध्ये ऑक्झिन एक संप्रेरक आहे, सायटोकायनिन एक संप्रेरक आहे, ज्याच्यामुळे काय होतं तर वनस्पतींची वाढ होण्यासाठी मदत होते. आता माध्यमाचं निर्जंतुकीकरण करायचं असेल तर बघा, जर माध्यम दूषित झाले तर वनस्पतीला रोग निर्माण होऊ शकतात. असे होऊ नये म्हणून माध्यमात खालीलपैकी एकाचा उपयोग केला जातो. 1% सोडियम हायपोक्लोराइड, 17% इथिल अल्कोहोल आणि 10% हायड्रोजन पर ऑक्साईड. तर एवढे सगळे याचा वापर केला जातो. आता वनस्पती ऊती संवर्धनासाठी इतर माध्यम बघा कुठले कुठले, व्हाईट मीडियम. आता हे एमएस मीडियम सध्या जास्त वापरतात, ही बाकीचे पण माध्यम आहेत बघा. व्हाईट मीडियम आहे, सुरुवातीला मुळांच्या वाढीसाठी या माध्यमाचा वापर केला जाईल. B5 मीडियम जे आहे बघा, गॅम्बॉर्ग यांनी विकसित केलेले माध्यम सध्या प्रोटोप्लास्ट संवर्धनासाठी वापरतात. N6 मीडियम जे बघा परागकोश संवर्धनासाठी वापरतात आणि निट्सेस मीडियम जे आहे ते परागकोश संवर्धनासाठी वापरतात. तर आता सध्या जी वापरली जाणारी पद्धती कुठली? एमएस मीडियम, एमएस माध्यम. हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आता हे झालं ऊती संवर्धनासाठी. ओके, तर त्याच्यामध्ये वनस्पती कशा पद्धतीने संवर्धित केल्या जातात, वनस्पतींचे कुठले कुठले घटक संवर्धित केले जातात. मग संवर्धन म्हणजे काहीतरी एकापासून वेगळ्या वेगळ्या वनस्पती बनवणं. आता बघा नेक्स्ट बघा, आता प्राणी ऊती संवर्धनासाठी वापरले जाणारे माध्यम बघा कुठले कुठले. नैसर्गिक माध्यम, त्याच्यामध्ये काय काय असतं बघा, प्लाझ्मा, सिरम तसेच गर्भाशयातील रक्त इत्यादीचा वापर करून हे माध्यम तयार करतात. गर्भाशयातील रक्त, सिरम आणि प्लाझ्मा. प्लाझ्मा मग मी तुम्हाला सांगितलं रक्तामध्ये असतो. आता बघा आपले जे काही ऑर्गन्स असतात ते संवर्धित करून ठेवले जातात बघा. आता समजा आता एखाद्याला किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन करायचंय, तर घरच्यांची कोणाचीच किडनी मॅच होते, मग ते डॉक्टर देतात. आता ती किडनीची संवर्धित करून ठेवली जाते, किंवा हाडं असतील किंवा काही ते संवर्धित करून ठेवलं जातं, किंवा आपल्या ब्लड बँकेत ब्लड संवर्धित करून ठेवलं जातं. ते सुद्धा एक याचंच उदाहरण आहे. तर आता मग हेच माध्यम काय, हे कशात असं त्यात समजा आता किडनी आहे, किडनी जर अशीच कुठल्या तरी प्रयोगशाळा अशीच रिकामी ठेवली तर ती संवर्धित राहणार आहे का? नाही. तर त्यासाठी रक्त लागेल, सिरम लागेल, प्लाझ्मा लागेल. ह्या सगळ्या द्रवामध्ये ते पार्ट जे आहेत, ऑर्गन जे आहेत ते आपले संवर्धित ठेवता येतील. तर बघा आता नैसर्गिक माध्यमामध्ये प्लाझ्मा, सिरम तसेच गर्भाशयातील रक्त जे आहे इत्यादींचा वापर करून हे माध्यम तयार केलं जातं. ओके, आता कृत्रिम माध्यम, सिंथेटिक मीडियम बघा, यात बेसल माध्यमाचा समावेश. आता इतर बेसल माध्यमाची उदाहरणं बघा, CMRL, कॉनॉट मेडिकल रिसर्च लॅबोरेटरी, इगल मीडियम, इगल्स मिनिमम इसेन्शियल मीडियम, DMEM म्हणजे बघा WHS मोडिफाईड इसेन्शियल मीडियम, HBSS हँग्स बॅलन्स सॉल्ट सोल्युशन. तर एवढे सगळे प्राणी ऊती संवर्धनासाठी माध्यम वापरली जातात. आता ऊती संवर्धनाचं उपयोजन बघा कसं केलं जातं. आता रोगविरहित पिकांची निर्मिती करण्यासाठी ऊती संवर्धनाचा वापर केला जातो. ऊती संवर्धनात घेतला जाणारा तुकडा साधारणतः शेंड्याचा प्ररोभागाचा असल्याने तो रोगविरहित असतो. बरोबर ना? आता ऊसाचं एक छोटा तुकडा असतो बघा, आता तो रोगविरहित असतो.
तसेच घेतला जाणारा पोषण माध्यमात आपण निर्जंतुकीकरण करतो म्हणून तयार होणारे रोग पीक हे रोगविरहित असते. आता मायक्रो प्रोपगेशन बघा काय आहे, ऊती संवर्धनात कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पीक उत्पादन होते आणि हे कोणत्याही ऋतूमध्ये घेता येते, यालाच मायक्रो प्रोपगेशन असे म्हणतात. आणि द्वितीयक मेटाबोलाइट्स निर्मिती बघा, काही पेशींचे ऊती संवर्धन करून त्यापासून मिळणाऱ्या पदार्थांचे उत्पादन वाढवता येते आणि अनेक औषधी वनस्पती व त्यांचे उत्पादित मानवी उपयोगात येतात आणि त्यांची काही उदाहरणे खालीलप्रमाणे. बघा, कॅथॅरायसिस रोसियस वनस्पती बघा, पदार्थ काय बीन क्रिस्टन व बीन ब्लास्ट आणि उपयोग काय आहे, कर्करोगावरचं औषध. डाऊस कॅरोटा जे आहे बघा, अँथोसायनिन पदार्थापासून बनवलं जातं निळा रंगद्रव्य बनवण्यासाठी. दतुरा स्ट्रामोनियम प्रोपेन पदार्थ आणि पोटदुखी व इतर वेदनाशामक औषधासाठी बनवलं जातं. मेंथा पिफेरॅटा जे आहे ते मेंथॉल पासून बनवतात, वेदनाशामक क्रीम स्प्रे यांच्यासाठी होतो तो वापर. निकोटिना टॅबॅकम निकोटीन पासून बनवतात आणि उत्तेजना देणारे रसायन जे आहे ते बनवली त्याच्यापासून जातात. तर काही पेशींचं ऊती संवर्धन करून त्यापासून मिळणाऱ्या पदार्थांचं उत्पादन सुद्धा त्याच्यामुळे वाढवता येतं. औषधी वनस्पती त्यांचे मानवी उपयोगात येतात आणि ही सगळी त्याची उदाहरणं आहेत. नेक्स्ट बघा, सोमॅटिक हायब्रिडायझेशन पॉलिइथायलिन ग्लायकॉलचा याचा वापर करून दोन जीवद्रव्य एकत्र आणणे व यांचे ऊती संवर्धन करून नवीन वनस्पती तयार करणे म्हणजे सोमॅटिक हायब्रिडायझेशन होय. पोटॅटो प्लस टोमॅटो पासून काय बनलं जातं, टोमॅटो वनस्पती बनली जाते. ओके, आता टोमॅटो वनस्पतीला दोन्ही फळभाजी लागतात, म्हणजे बटाटे जे जमिनीत येतात आणि टोमॅटो वरती येतात. बघा, टोमॅटो वनस्पतीला दोन्ही फळभाजी लागतात, जमिनीत पोटॅटो येतात तर वर वाढणाऱ्या रोप्याला टोमॅटो येतात. आणि 1972ला कॅरिसन यांनी टोमॅटो हे पहिले सोमॅटिक हायब्रिड बनवलं. टोमॅटो म्हणजे टोमॅटो लावलं तुम्ही तर बटाटे जमिनीखाली येतील आणि वर जे काय, कारण बघा बटाट्याची आणि टोमॅटोची जी काय पानं असतात ती सारखी असतात. तर टोमॅटो जे काय आहे बघा, सोमॅटिक हायब्रिडायझेशन काय आहे, याच्यामध्ये दोन जीवद्रव्य एकत्र केले जातात आणि त्याचं ऊती संवर्धन केलं जातं. म्हणजे ह्या एका झाडाला खाली जमिनीच्या खाली बटाटे येणार आणि वर जे झाड आलेलं आहे, रोपटं वाढलेलं आहे, त्याला टोमॅटो लागणार म्हणजे टोमॅटो असणार. टोमॅटो वनस्पतीला दोन्ही फळभाजी लागतात, जमिनीत पोटॅटो येतील म्हणजे बटाटे, तर वर चढणाऱ्या रोपाला टोमॅटो येतात. आणि 1972ला कॅरिसन यांनी टोमॅटो हे पहिले सोमॅटिक हायब्रिड बनवले. हे सुद्धा एक ऊती संवर्धनाचं उदाहरण आहे. आता हायब्रिडायझेशन म्हणजे बघा काय आहे, या पद्धतीत दोन पेशींना एकत्र केले जाते परंतु त्यापैकी एकाचाच केंद्रक घेतला जातो. आता दोन पेशी एकत्र केले जातात पण त्यातल्या एकाच पेशीचं केंद्रक घेतलं जातं आणि या दोघांचे पेशीद्रव्य घेतले जाते. एकाचं केंद्रक आणि दोघांचं पेशीद्रव. आणि नवीन तयार झालेल्या पेशीला हायब्रिड म्हणतात, तर त्या पद्धतीला हायब्रिडायझेशन म्हणतात. आणि हॅप्लॉइड निर्मिती बघा काय आहे, अँड्रोजेनेसिस हॅप्लॉइड वनस्पतीची निर्मिती ज्यात अंडपेशीचा वापर करतात परंतु तिचा केंद्र मात्र पुयुग्मकाचा असतो म्हणजे मेल. आणि जिम्नोजेनेसिस मध्ये हॅप्लॉइड वनस्पतीची निर्मिती ज्यात अंडपेशीपासून वनस्पती विकसित होते परंतु ती अंडपेशी अफलित असते असे सुद्धा म्हटलं जातं. तर ह्या सगळ्या ऊती संवर्धनाच्या पद्धतीत बघा, हॅप्लॉइड निर्मिती, हायब्रिडायझेशन, सोमॅटिक हायब्रिडायझेशन, द्वितीयक मेटाबोलाइट्स निर्मिती, मायक्रो प्रोपगेशन आणि रोगविरहित पिकांची निर्मिती, हे सगळे ऊती संवर्धनाचे वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येणारे वापर आहेत. तर हे आपण बघितलं डीएनए फिंगर प्रिंटिंग आणि ऊती संवर्धन. तर हे आता जे आपण बघितलं ते आजच वाचा, खूप असं काही जास्त नाहीये. आता क्लोनिंग जो तिसरा पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. तर डीएनए फिंगर प्रिंटिंग आणि ऊती संवर्धन हे दोन घटक तुम्ही आज लगेच ते वाचून घ्या म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजतील. परत आपण पुढच्या लेक्चरला क्लोनिंग जो काय ह्या चॅप्टरचा तिसरा पार्ट आहे तो आपण घेऊया. तर आधुनिक जैवतंत्रज्ञानामधला डीएनए फिंगर प्रिंटिंग आणि त्याच्यामध्ये जो काय आपण पाठ बघितला तर तो तुम्ही आजच्या आज लगेच व्यवस्थित वाचून ठेवा म्हणजे तुम्हाला समजेल. आणि परत आपण नेक्स्ट सेशनला जे सगळ्या ग्रुपवरती आहेत आपण तरी पण परत एकदा मी पाठवते. ओके, परत एकदा मी पाठवते ग्रुपवरती, फॉरवर्ड करते. राकेश सरांनी सकाळीच मला वाटते फॉरवर्ड केलेली ग्रुपवरती नोट्सची PDF.
पण परत एकदा मी त्याच्यामध्ये पाठवते तुम्हाला. तर हे सायन्स टेक्नॉलॉजीचं विज्ञान तंत्रज्ञानाचं सचिन भस्के शारदा पब्लिकेशनचं पुस्तक आहे हे. ते तुम्ही विकत पण घेऊ शकता. तर बघा आज जे काही आपण बघितलं आधुनिक जैवतंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञानाचं उपयोजन गरुड झेपच्या ग्रुपवरती आहेत. ओके, ते पाठवायला सांगते मी. तर त्याच्यामध्ये आपण आधुनिक जैवतंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञानाचे उपयोजन हे 2 चॅप्टर बघितले. आज आता तिसऱ्या आधुनिक जैवतंत्रज्ञानामधला जो फक्त तिसरा पार्ट आहे तो क्लोनिंगचा, तो पार्ट फक्त आपला राहिलेला आहे, तो आपण पुढच्या लेक्चरला घेऊया. म्हणजे आता आपले बायोटेक्नॉलॉजी 3 चॅप्टर संपले बघा. एक म्हणजे जैवतंत्रज्ञानाची ओळख, DNA, RNA, जैवतंत्रज्ञानाचे उपयोजन आणि आधुनिक जैवतंत्रज्ञान हे 3 चॅप्टर संपवून आता 4था चॅप्टर पण आपला संपेल. तर ज्या दिवशी शिकवलेलं आहे ते तुम्ही त्याच दिवशी वाचलं पाहिजे तरच उपयोग होईल. नाहीतर कसं एक आठवड्यात म्हणजे सॅटर्डे लेक्चर असतं, परत समजा एखाद्यामध्ये गॅप पडला तर परत तो विषय तुमचा विसरून जातो. त्यामुळे कुठल्याही विषयाचं असेल, फक्त माझंच नाही तर कुठल्या विषयाचं जे पण त्या दिवशी ते फॅकल्टी तुमचं लेक्चर घेतात, त्या दिवशी त्यांनी जे काही शिकवलेलं आहे, नोट्स दिलेला आहे, त्या तुम्ही त्या दिवशी लगेच ते वाचून ठेवा. म्हणजे तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. ओके. तर परत आपण दुपारच्या 3 वाजताच्या सेशनमध्ये एन्व्हायरमेंटच्या सेशनमध्ये आपण भेटणार आहोत. एन्व्हायरमेंट पण आपला संपेल. तर परत आपण 3 वाजता भेटूया. थँक्यू.